For decades, the Indian club scene had a strict formula: Bollywood, Punjabi, and English. The rules were set, but then came a shift. A sound that broke the rules, shattered the bands, and forced the entire country to its feet. One man took Marathi techno and dragged it straight to the global main stage. He is the DJ who made the entire country groove to Tamdi Chamdi. The artist who headlined the biggest festivals in the country. The man who stood his ground, changed the face of partying in India, and proudly declared, Marathi वाजलंच पाहिजे. Ladies and gentlemen, welcome the revolution, DJ Kratex, thank you so much तू इतका टाइम काढून विरारवरनं ठाण्याला आलास फॉर द शो. आय एम रिअली ग्लॅड टू हॅव यू हिअर. अचीवमेंट मानली होते लिटरली माझी की विरारवरून आलायस तू. या सो आता मी म्हणालो क्रेटेक्सला सगळेच ओळखतात. क्रेटेक्स इज लाईक, म्हणजे आपण तुझ्या शोजला खूप वेळा आलोय मी, आणि तिकडे लास्ट शोचं म्हटलं राडाच्या वेळीच तर बॅक स्टेजला भेटलो आणि लोक सर वन फोटो असे करत होते. सो क्रेटेक्स नीड्स नो इंट्रोडक्शन. पण जर उद्या क्रेटेक्सला अशा कुठल्या ठिकाणी जावं लागलं जिकडे त्याला कोण ओळखत नाही, आणि क्रेटेक्सला पण सांगायचं नाही की मी कोण आहे, तर क्रेटेक्स स्वतःला कसं इंट्रोड्यूस करणार? जर तो शो असेल तर मला मी बोलून इंट्रोड्यूस नाही करणार. मी आय गेस प्ले करूनच इंट्रोड्यूस करेन स्वतःला माझ्या म्युझिक थ्रू. पण जनरली मी करेन की ग्लोबलायझिंग इंडियन म्युझिक. हे आय एम अ DJ हू ग्लोबलायझेस इंडियन म्युझिक. तेच माझं आहे आधीपासून. आणि मराठी कसं आहे की जगाला ही लँग्वेज माहिती नाही काय. सो त्यांना कुठल्याही लोकांना आधी ह्या गोष्टीचं काय बोलतात इंट्रोडक्शन देणं इज व्हेरी डिफिकल्ट, की मी मराठी आहे का, मग ते बोलतात काय मराठी. सो दॅट डझंट दे डोंट अंडरस्टँड दॅट. पण आपल्याला हे समजलं पाहिजे मराठी असणं आपण इंडियन पण आहोत, आणि आपण ॲज इंडियन बाहेर कसं आपल्या स्वतःला रिप्रेझेंट करतोय जगासमोर, आपली रेसिपी आपण त्यांच्या डिशमध्ये सर्व करतोय. सो तसं मी त्यांना स्वतःला इंट्रोड्यूस करतो जेव्हा पण मी बाहेर जातो, की आय एम अ DJ अँड अ म्युझिक प्रोड्युसर ग्लोबलायझिंग इंडियन म्युझिक. पण असं जे झालंय खरंच की कोणी ओळखलं नाही तुला? असं होतं, इज नॉट नेसेसरी नाही सगळे लोक क्लबला जातात किंवा सगळ्या लोकांना क्लब म्युझिकची जाणकारी आहे. असं होतं बऱ्याचदा. आणि असं पण आहे की बरेच तो जास्तच ओळखतात जास्तच माहिती असतं. पण हा हे खूप कॉमन आहे. जरी चेहऱ्याने नाही तरी ऍटलीस्ट नावाने ती सगळेच ओळखतात. नावाने ओळखतात. बिकॉज एव्हरीबडी हॅज हर्ड दॅट म्युझिक. इंस्टाग्रामला जेव्हा तांबडी चांबडी ब्लो अप झालं, हो. एव्हरी सेकंड स्टोरी वॉज तांबडी चांबडी. आणि तसं खूपच सांगितलं, आय लव्ह डुईंग म्युझिक. तुझ्या बाकीच्या बऱ्यापैकी पॉडकास्ट मध्ये तू बोललायस की मी म्युझिक करतो कारण म्युझिक मला आवडतं. हो. सो दॅट ब्रिंग्स मी टू द थॉट की क्रेटेक्सला आपण सगळे ॲज अ म्युझिक प्रोड्युसर किंवा ॲज DJ असं ओळखतो, पण क्रेटेक्सला म्युझिक सोडल्यास बाकी असून काय आवडतं? तसे बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यातल्या त्यात मला गेमिंग खूप आवडतं, प्रचंड आवडतं. लाईक माझ्याकडे एव्हरी कॉन्सोल आहे. माझा कुठलाच गेम मिस नाही आला पाहिजे की तो ह्या कॉन्सोलमध्ये आहे म्हणून मी खेळत नाही असं नाही आलं पाहिजे. सगळं आहे माझ्याकडे, एक्सबॉक्स, PS, निंटेंडो स्विच, ओल्ड रेट्रो कॉन्सोल पण आहेत. सो गेम खेळायला मला खूप आवडतं. म्हणजे माझी खूप तू आहे मी ते. इव्हन गेम न्यूज पण चेकआउट करत असतो, काय आलंय, काय चाललंय आजकाल, काय म्हणजे कुठला गेम आलाय, कुठला गेम अनाऊन्स झालाय, या डेव्हलपर्सचा काय, IGN चेक करणं वगैरे. सो मी खूप त्याच्यात आहे. आणि आय गेस तू मांगा आणि अॅनिमेचा पण खूप मोठा फॅन आहे. येस, मागे अॅनिमे बघतो बिकॉज ते पण आवड गेम पासूनच निर्माण झाली. गेम्स खेळ मग मला समजायला तो अख्खा कल्चर जो आहे विच इज लाईक गेम्स, मँगा, अॅनिमे, ह्यात मी लहानपणापासूनच आहे आणि मी हे बघतच असतो काय ना काय. आता काही कारणामुळे मला अॅनिमे एवढं बघता येत नाहीये बिकॉज ऑफ द टाइम, पण हो मी हे सगळ्यात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड आहे. राईट. तुझ्या आपण एक दोनदा व्हिडिओ कॉल केला तेव्हा आय हॅव सीन लाईक ह्यूज कलेक्शन ऑफ कॉमिक्स. येस, कॉमिक्स पण आहे, मँगा पण आहे. सो दॅट्स लाईक इनक्रेडिबल. हो. सो जस्ट अ क्वेश्चन, इंडियामध्ये कॉमिक्स मांगाचं एवढं क्रेज नाहीये, म्हणजे यू कॅन से की काही लोक वाचतात पण बऱ्यापैकी लोक वाचत नाहीत. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? की कन्झ्युमरचा प्रॉब्लेम आहे की क्रिएटर्सचा प्रॉब्लेम आहे? आपल्याकडे कधी कल्चर आलंच नाही ना टेक्निकली. आणि आय गेस बाहेर हे होतं बिकॉज मुलांना ते वस्तू घेणं कुठेतरी इंग्लिश लँग्वेजचा पण त्याच्यात आहे. इकडे कसे सगळे लोक इंग्लिश बोलायचे नाही आधी, कारण की ते इंग्लिश कॉन्टेंट कन्झ्युम नाही करायचे.
पण बाहेर US मध्ये आणि अशा कंट्रीमध्ये जिथे एज्युकेशन लिटरसी जास्त आहे आणि इंग्लिश लोकांना येतं म्हणून हे कॉमिक्स आणि मँगा कन्झ्युम केलं जायचं. जपानची तर गोष्टच वेगळी आहे कारण की ते बनतंच तिकडे, ते ओरिजिनेटच तिकडे जाणं ते जॅपनीज मध्येच असतं. सो आधीपासून ते फेड आहे त्यांच्या डोक्यात. आणि कसं आहे त्याचं इव्हॉल्व्ह पण झालं ना लाईक मँगा, मग त्याचं अॅनिमे झालं. मेनी पीपल हॅव लाईक कसला तरी IP ते लोक डिस्कवर करतात. लाईक इफ आय डिस्कवर एन IP आय डिस्कवर थ्रू अॅनिमे, देन आय गॉट टू नो अबाउट द मँगा. असं पण होतं. मग देन तुम्ही क्रिएटर बद्दल जाणता, मग तुम्ही एक नवीन मँगा. सो ते एका कल्चरमध्ये घुसायला कधी लहानपणी आपल्याला एवढं एक्सपोजर भेटलं नाही कारण की इंटरनेट आपल्याकडे लेट जे आलं. झालं तर आपल्याला ते समजलं पण नाही की असं काय असतं जे आपल्या टीव्हीवर दिसायचं वगैरे ते. कार्टून नेटवर्क. हो, कॉमिक्स आय गेस बऱ्यापैकी होते दिल्ली साईड, नॉर्थ साईडला हिंदी कॉमिक्स जरा आय गेस खेळत होतो. पण मी मुंबईमध्ये असल्यामुळे मी कधी एवढं बघितलं नाही. बट माझा एक फ्रेंड होता जो दिल्लीवरून आमच्या इथे शिफ्ट झालेला, आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होता. तर त्याच्याकडे ते एक पाईल ऑफ राज कॉमिक्स वगैरे comics. सगळं होतं त्याकडे आणि तेव्हा मी डिस्कवर केलं. बट बिकॉज दे वर ऑल्सो इन हिंदी है ना. आणि मुलांचं कसं असायचं की त्यांना इंग्लिश वाचता येतं, बोलता येत नाही. सो इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. तर जे अॅनिमे बघतात तर ते हिंदीमध्ये बघते, पण त्यांना वाचायचं नाही हिंदीमध्ये. इट्स डिफिकल्ट टू डिफिकल्ट. तर हा आपल्याकडे आधीपासून प्रॉब्लेम राहिलाच आहे. त्याच्यामुळे कदाचित त्याचा कन्झ्युमर बेस एवढा झाला नाही असं मला वाटते. बट अॅनिमे तर बऱ्याच प्रकारे बघला जातो. आता मी बघतो थिएटरमध्ये अॅनिमे रिलीज होत आहे, ज्या आधी येस. मला नाही वाटत अॅनिमे कधी थिएटरमध्ये मी बघेन. आणि आता ऍक्टिव्हली रिलीज होत आहेत मूवीज. सो आता ते वाढत चाललेलं आहे. इट्स कमिंग बॅक टू दॅट. लिमिटेड चॅनल्स तेव्हा खूप होते, म्हणजे अॅनिमॅक्स म्हणून एक होतं, अॅनिमॅक्स होतं, कार्टून नेटवर्कवर लागायचं, लागायचं. बरंच अॅनिमे तिकडे लागायचं. जेटेक्स वरती पण आय थिंक यायचं. पण ते अमेरिकन जास्त अमेरिकन असायचं. वाचा बरोबर. हा, लाईक स्पायडरमॅन वगैरे असायचं. पण लिमिटेशन्स खूप होते त्याच्यात. सो स्टार्टिंगला मी म्हणालो विरारवरनं आलायस तू. सो युजली मुंबई साईडला म्हणजे जुहू, अंधेरी, दिस इज द प्लेस वेअर सेलिब्रिटीज आर, किंवा तिकडून आर्टिस्ट जास्त असतात. तर हा जो डिस्टन्स होता विरार टू लेट्स से मुंबई और मे बी साऊथ मुंबई, ह्या डिस्टन्सनी तुला कधी थांबवलं की तुला अजून त्यांनी प्रेरित केलं की नाही आय गोटा गो, आय गोटा डू दिस? असं तरी झालं नाही बिकॉज मी जॉब तर मुंबई साईडलाच केलाय. सो आय शू ट्रॅव्हल एनिवेज. एक असू शकतं की कॉन्स्टंटली मी काय एक्सप्लोर नाही करू शकलो. लाईक माझे जे बाकी फ्रेंड्स होते जे जरा क्लोज टू मुंबई राहायचे और मुंबईला राहायचे, ते एव्हरी वीकेंड कुठल्या तरी इव्हेंटला जायचे, कुठल्या तरी कशाला जायचे. ते मला करायला काही जमलं नाही. पण आय थिंक सो दॅट वर्कड आउट बेस्ट फॉर मी. कारण की माझ्या डोक्यात खूप लिमिटेड आणि फोकस्ड गोष्टी राहिल्या. लाईक इन्व्हेन्शन कम्स आउट ऑफ लिमिटेशन This. आहे ना. सो माझ्याकडे कमी कमी गोष्टी होत्या, तर तेवढ्या गोष्टीपैकी मला समजायला लागायचं. बाकी असं मला कधी वाटलं नाही की मला विरारमध्ये राहून काय मला ऍक्सेसिबल नाही. हा, एक बोलू शकतो दॅट गोज टू द गव्हर्नमेंट ऑफ दॅट प्लेस की इलेक्ट्रिसिटी इश्यूज अँड ऑल दॅट. त्या इश्यूजमुळे बराच प्रॉब्लेम झाला. लाईक अभ्यास करायला होऊ शकतो या वॉट एव्हर. लाईक दॅट इज द ओनली बेसिक नीड ना. अजून काय पाहिजे, अजून काय मागतोय आम्ही? इलेक्ट्रिसिटी ना. म्हणजे तुम्ही आता परिस्थिती सुधारली आहे सगळी, आता तसं आधीसारखं राहिलं नाहीये. पण आधी वेन लाईक मला आठवत आहे की उद्या माझी एक्झाम आहे, आज रात्रभर लाईट नाही, मला अभ्यास करायचा आहे. तो लिटरली ते बाहेर कोणाच्या तरी दिव्याचा लाईट इकडे येतोय आणि मी खिडकीत अभ्यास करतो. तर आय हॅड टू डू दॅट. तर त्या लिमिटेशन्स होत्या. बट आय डोंट थिंक सो सिटीमध्ये सगळीकडे हा प्रॉब्लेम नव्हता. लाईक आय गेस काही सगळीकडेच होता. सिटीमध्ये काही जागी तिकडे पण प्रॉब्लेम होता. सो हा एकमेव मला प्रॉब्लेम वाटला. सो बाकी मला असं कधी काही वाटलं नाही. आय थिंक सो आय गॉट एव्हरीथिंग. राईट. तो ट्रॅव्हलच्या वेळी मी कुठेतरी वाचलं होतं, आय डोंट नो इफ दिस इज ट्रू, लेट्स व्हेरीफाईड. तू ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असताना तू युट्यूबवरती ट्युटोरियल्स हो. बघायचा. हो, सो यूज टू युटिलाइज दॅट टाइम की आता हो. मी म्युझिक कसं कारण की बनायचं. मला कुणाशी बोलायला आवडतच नाही ट्रेनमध्ये. मला हा. आय नेव्हर लाईक ट्रॅव्हलिंग थ्रू ट्रेन. हा. मला असं वाटतं रोज म्हणजे जायचंय म्हणून जायचं. असं मला असं माझ्याकडे दुसरा ऑप्शन आत्ता द्या, मी दुसरा ऑप्शन चूज करेन. मला काही इच्छा नाही इकडे ह्याच्यातून ट्रॅव्हल करायची. बिकॉज अगेन इट्स द रश. इट्स काय आय डोंट नो, इट्स जस्ट अन एन्व्हायरमेंट विच इफ यू अडॅप्ट टू इट यू विल फॉरगेट एव्हरी गोल ऑफ युअर लाईफ. ट्रू. लाईक देर आर मेनी पीपल जे ना अडॅप्ट होऊन जातात त्या गोष्टीला, की म्हणजे त्याच्यात त्यांना आवडायला लागतं. ते मला कधीच नाही पाहिजे होतं. आय नेव्हर वॉन्टेड टू बी हॅपी विथ दॅट सिच्युएशन. राईट. तर मला त्यातून निघायचं. आता 2 तास मी काय करणार? तर मला एवढंच असं की जेवढं मला जास्त नॉलेज असेल, लाईक बेसिक कॉन्सेप्ट आहे तो, जेवढं तुम्हाला जास्त नॉलेज आहे तेवढं तुम्ही पुढे जा. हे आपल्याला आधीपासून शिकवलं गेलंय.
की अभ्यास कर, मोठा हो, बरोबर. आणि मग तुम्ही काय बरं, की जे मला शिकायचं या टायमात शिकून घेतो, टाइमपास करण्यापेक्षा. राईट. मूव्हीज वगैरे पण बघायचो, पण मला असं वाटायचं की जर मी काय ट्युटोरियल बघू शकतो डाउनलोड करून, तर दिस इज द राईट टाइम. आणि 2 तास मी काय करणार दुसरं. लॉंग ट्रॅव्हल. हा, म्हणजे लॉंग ट्रॅव्हल मध्ये अजून काय करणार, तर बघायचं, आणि त्यातून बरंच गोष्टी मी शिकलो त्याच टायमात. तुला तेव्हा वाटलं नाही का मी मुंबईत शिफ्ट होतो? वाटलं, बट एवढे पैसे इज द रिझन ना. शिफ्ट व्हायची इच्छा तर असं असेल, हा चल मला नाही करायचं तर मी इथे, पण तेवढं सोपं नाही ते. आणि मी फॅमिलीवर राहायचो, सो इट वॉजंट डिफिकल्ट की म्हणजे सगळ्यांनाच घेऊन जायला लागेल. मला असं नाही की एकटा पीजी मध्ये कुठेतरी राहतोय, आणि तसं नाही, तेवढी गरज नाही पडली मला. जर मला त्या पीक पर्यंत पोहोचलो असतं, मी कदाचित केलं असतं, कारण माझं कॉलेज पण जवळ होतं, सगळं जवळ होतं, मला कधी बाहेर जायची गरज नाही लागली. तर तेव्हापर्यंत निर्णय वाटली. एक पॉइंटवर काम करताना मला झालेलं, जस्ट बिफोर कोविड, अँड आय वॉज प्लॅनिंग टू बाय अ न्यू हाऊस, की आता जाऊया, कारण की आता जॉब वगैरे नाव या टू, आणि तेव्हापर्यंत मला असं नव्हतं वाटलं माझं म्युझिकमध्ये काय होईल. मला असं वाटतं हेच आहे आपलं, जॉब करायचंय, इथेच आपण आहेत, आणि हेच होणार आहे, हेच आहे आपलं लाईफ. तर कदाचित शिफ्ट व्हायला लागेल. मग कोविड आला. राईट. दॅट्स व्हेन. हा, आणि मग तेव्हा तर आता काय, आता कसलं मुंबई आणि काय, आता तर सर्व्हाइव्ह करण्यावर आलंय सगळं. बरोबर. तर तेव्हा मी एम हाऊस चालू केला, घरात बसून बनवायचं, आणि वर्कआउट झालं ते. कोविडच्या वेळी भरपूर आर्टिस्ट वरती आले, इज व्हॉट आय हॅव सीन. लाईक यू नो दॅट वॉज द टाइम वेन, म्हणजे आय फील कोविडच्या आधीपर्यंत एक सेट नंबर ऑफ आर्टिस्ट होते अक्रॉस द एंटरटेनमेंट, म्युझिक म्हण, कॉमेडी म्हण, इंस्टाग्राम रील्स म्हण त्यामध्ये, किंवा इंस्टाग्राम व्हिडिओज म्हण, युट्यूब व्हिडिओज. आय थिंक कोविडमध्ये म्हणजे इट ब्ल्यू अप. लाईक अ लॉट ऑफ पीपल हॅड लॉट ऑफ टाइम. आता घरी बसून काय करायचं, यु नो, सम पीपल हॅड वर्क फ्रॉम होम, अनफॉर्च्युनेटली सम पीपल डिडंट, बट देन बरेच क्रिएटर तेव्हा आले, बाहेर आले. राईट. राईट. आणि दॅट्स हाऊ, यु नो, आणि तेव्हा मी पण डिस्कवर केलं, लाईक यु नो, नाईस एम टेक्नो समथिंग, लाईक यु नो, लाईक मराठीमध्ये असं काय वाजतंय. इज अ लॉट ऑफ पीपल यु नो केम अक्रॉस दॅट, अँड बिकॉज इट वॉज समथिंग डिफरंट, इट ऑल हॅपन्ड, आय फील. अँड नाव वी आर हिअर परफॉर्मिंग ॲट, यु नो, नॉट जस्ट इंडिया बट आउटसाइड इंडिया एज वेल. हावेवर, तू जेव्हा घरी जातोस आणि असं काय होतं काय, घरचं काय काम आहे, त्याने अचानक यू स्नॅप आउट, अरे क्रेटेक्सने, आता मी कृणाल आहे, की म्हणजे मम्मी कधी म्हणते का, अरे कृणाल जाऊन जरा कढीपत्ता घेऊन ये, त्याचा दळण घेऊन ये ते जरा? तर मी अगेन्स्ट त्याच्या आहेच, ते काम करण्याच्या, हा. बिफोर बिग अन आर्टिस्ट वॉट एव्हर. मला नाही आवडायचं काय हे सगळं घरची कामं करणं. पण आता काय, आता सगळं ब्लिंकिट विंकिट आलेलं आहे, आता त्याची गरज नाही खालती जाऊन काय. मग तरी मी कधी कधी माझ्या कामाच्या वेळी जातो, आणि ते असं मला नाही वाटत की क्रिटिक्स आणि ते तसं काय. इफ ठीक आहे यार, मग खालती जाऊन काय आणायचं, इट्स नॉट समथिंग विच इज काय एवढं मोठं काय भाड नाही पडत आहे माझ्यावर. सो मी माझं करतो, पण जास्तच नाही एका पॉइंटवर करत मी. मला नाही मन करत, मी नाही करत असं. सेलिब्रिटी इमेज आहे तर त्यामुळे लोकांना असं वाटत, म्हणजे मला हा डाऊट आला, मला ते, मी त्या झोन मध्ये जातच नाही की नाही मला लोक बघतील, त्या काय. मला असं वाटतं बघितलं बघू दे, काय मी क्राईम थोडी करतोय. मी माझ्या घरचं सामान घेऊन जातोय, मी असं पण जातो, जिम बिमला जातो, तर मी जाणारच ना कसा तरी. लाईक आय वॉज मॅजिकली ट्रान्सपोर्टेड टू द जिम, राईट. तर ठीक आहे, बघू ते लोकांना. असं चुकीचं काय करतोय मी, की मी ते बघितलं नाही चूक काय, हे असं होत आहे, नाही. राईट. ओके. तर दॅट्स कम्प्लिटली फाईन टू मी, आय डू इट. ओके. सो यु नो, बिकॉज फॅमिली बद्दल विचारलं मी, तर फ्रेंड्स बद्दल विचारायचं आहे मला. फ्रेंड्स आर पीपल हू सपोर्ट अस अ लॉट ॲट अर्ली स्टेज. सो असं काय रनिंग जोक वगैरे आहे का तुझ्या मित्रांमध्ये, विरारच्या फ्रेंड्समध्ये किंवा कॉलेज फ्रेंड्समध्ये, एक नाव जे आपण लहानपणापासून कोणाला बोलवतो, असं काही मेमरी किंवा असं काय? नाही, विरारमध्ये माझे असे खूपच कमी फ्रेंड्स होते, तर तिकडे माझं असं कधी राहिला नाहीये जोक. असा काय माझ्याबद्दल तर जोक नाहीये, मी केलेत लोकांवर जोक. लाईक आय एम द अदर साइड, ऑन द अदर साइड, लाईक बुलिंग साइड. आय हॅव नेव्हर बीन बुलीड और लाईक बीन जोक्ड अराउंड. लाईक मी खूप लोकांची मिमिक्री करायचो, हे असायचं. मी क्लासेसला जास्त गेलो नाही, बट आय गेस 9th एकदा गेलो, 10th गेलो नाही. आय वॉज फेमस फॉर मिमिक्रिंग एव्हरी टीचर ॲट द मोस्ट ॲक्युरेट वे. लाईक कुठलाही टीचर आहे, सर आहे, त्याचं मी बरोबर तसं एव्हरीवन डिज टू लाईक जमावायचे आज माझ्याच कसा करतोय वगैरे. सो मी तसा स्कूलमध्ये तसा फेमस झालेलो की वेन हॅज टू मिमिक अबाउट टीचर्स. आणि मी स्टँडअप कॉमेडी असं बेसिक करायचो रे, कॉपीड असतं ना जे टीव्ही वर, ते तसंच बोलायचं. सो ते मी करायचो. सो दॅट जोक वॉज ऑलवेज फ्रॉम माय साईड. माझ्यावर कशी जोक असं काही झालं नाही. ओके. सो
क्रिटिक्स आता आय टेल यू समथिंग. काही लोकांनी सांगितलं मला क्रिटिक्समध्ये खूप ॲटिट्यूड आहे, क्रिटिक्स नीट बोलत नाही. सो आपण ह्या विषयी आधी पण बोललो आहे की दे डोंट नो यू, सो दे विल हॅव अ सर्टन इमेज. बट क्रिटिक्स आपल्या क्लोज फॅमिली फ्रेंड्स बरोबर कसं आहे, हाऊ हाऊ आर यू लाईक? मी हर व्यक्तीवर वेगळा आहे. मी तुझ्यावर बोलतोय, मी जरा वेगळा आहे. मी माझ्या एकदम फ्रेंड बरोबर बोलतो तसा वेगळा आहे. मी कुठल्या तरी अशा व्यक्तीबरोबर बोलतोय ज्याची माझी बिझनेस मीटिंग, त्याच्याशी मी वेगळा आहे. मी हर व्यक्तीला सेम टाईप ऑफ अटेन्शन नाही देऊ शकत. मी खूप कॅल्क्युलेटिव्ह असतो. तर ज्याला मला वाटते मला याला ॲटिट्यूड दिलं पाहिजे, मी देतो. ठीक आहे, मला ते इम्पॉर्टंट नाही वाटत आहे ते व्यक्ती आता, आणि कदाचित त्या व्यक्तीचा पण तसा ॲटिट्यूड येतोय समोरून. दॅट्स वाय आय एम बिहेविंग लाईक दिस. जर समोरचा व्यक्ती माझी नीट बोलणार, मी त्याची नीटच बोलणार. कारण की जर समोरचा व्यक्ती नीट नसेल बोलणार, मी उगाच चांगला नाही बोलत. और इधर आय जस्ट स्टॉप, काय बोलतात, बिंग अराउंड विथ दॅट पर्सन. दॅट इज द बेस्ट वे इन्स्टेड ऑफ ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे काय असतं? इग्नोरन्स. इग्नोरन्स इज दॅट. ॲटिट्यूड म्हणजे जा इकडे ये, असं तर नाही केलं मी कधी. मी इग्नोर करत असेल बऱ्याच लोकांना, कारण की मला असं वाटतं ते दे आर जस्ट ट्राइंग टू गेट टू मच अटेन्शन, और दे आर नॉट क्लिअर व्हॉट वी वॉन्ट टू डू टुगेदर. सो इट्स वेस्टिंग माय टाइम टोटली. मला क्लिअरिटी पाहिजे की आपण काय करतो. आता तू भेटला आज सर पुन्हा बरोबर पॉडकास्ट करते करत, यू हॅव टू क्लिअर. आपण बाकी पण अजून पण काम करतो, वी आर बोथ क्लिअर की आपल्याला हे करायचं आहे. अननेसेसरी मी टाइम नाही वेस्ट करणार. आता कदाचित काही लोक त्याला दुसरं, मी पण काही लोकांना परसिव्ह करतो की बाबा ह्यात खूप ॲटिट्यूड असेल, पण नंतर जाऊन समजतं असं नाहीच आहे. तर ॲटिट्यूड नाही, इट्स जस्ट दॅट पर्सन इज बिझी. त्याला माझ्यासाठी एवढा टाइम नाही. पण ज्या दिवशी आम्ही एकत्र काम करू त्या दिवशी तो माणूस वेगळा असतो. तर ॲटिट्यूड असं काय नसतं. आय फील पीपल थिंक पीपल हॅव मेड इट हॅव ॲटिट्यूड, कारण आपण असा विचार करतो की मला ह्या माणसाने अटेन्शन दिलं पाहिजे. बट समवन हु इज प्लेइंग इन फ्रंट ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल आणि नंतर जे 100-200 लोक त्यांना भेटायला येतात, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे सगळ्यांना अटेन्शन द्यायला पाहिजे. हा, सगळ्यांनाच कसं भेटणार? सेम गोज विथ द डीएम्स एज वेल इंस्टाग्राम वरती. हो, डू यू चेक युअर डीएम्स? कसं? मी बघतो, मला काय इम्पॉर्टंट असलं मी रिप्लाय करतो. सो बघून इग्नोर नाही करत. हां. जर मी नाही बघितला तर मी कसा रिप्लाय करणार? जर मी असंच बघतो, चेक करतो, जर काय मला असं वाटलं. बरेच मला असे कोलॅब्स माझे असेच झालेत कोल्ड डीएम्सने. दिस इज माय सॉन्ग, लेट्स कोलॅबरेट, अँड आय कोलॅबरेटेड. जर आलो मला अक्रॉस काही दिसलं, वेल वेल गुड. म्हणजे सो आता म्युझिक कोलॅब्स थ्रू इंस्टाग्राम तू एक्सेप्ट केलेले आहेस, आणि मध्यंतरी खूप मी बघितले व्हिडिओज तू एक्सेप्ट सुद्धा केले होते, लाईक पीपल आर डान्सिंग तांबडी चांबडी, अँड इट्स लाईक जस्ट देअर. So if you want to get in touch with Critics, you can DM him. But make sure that you are clear की तुम्हाला काय करायचं आहे म्हणून. Then probably if it's interesting, he might. म्हणजे आय लव्ह टू कोलॅबरेट विथ अदर पीपल बिकॉज दॅट्स द ओनली वे अहेड इन क्रिएटिव्हिटी. तुम्ही एकटा बसून काहीच नाही करू शकत. तुमचं एखादं काहीतरी चाललं, ठीक आहे, एव्हरीथिंग इज क्रिएटिव्हिटी, एव्हरीथिंग इज कोलॅबरेशन इन क्रिएटिव्हिटी. कसलीही गोष्ट करा, जर तुम्ही कोलॅबरेट करायला ओपन नाही आहात तर मग ते डाऊनफॉल नाही, इट्स जस्ट नॉट गोइंग टू वर्क ॲट वन पॉइंट. Collaboration is better than competition. हा, कोलॅबरेट विथ एव्हरीवन. ऍट द एंड द आर्ट शुड विन ना. बरोबर. जर आपण एका रूम मध्ये आहोत आणि आपल्याला एक काम करायचं आहे, तर माझी आयडिया चांगली आणि त्याचीच आयडियाचं काम केलं पाहिजे हे ॲटिट्यूड ठेवून नाही होणार. आपल्याला बघायचं तर रूम मध्ये बेस्ट आयडिया कुणाची आहे ती वर्कआउट झाली पाहिजे, आणि ते बाकी सगळ्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ इफ दॅट इज नॉट युअर आयडिया. द आर्ट शुड विन ऍट द एंड ऑफ द डे. तुमचं आर्ट जिंकते त्याचा डझंट मॅटर. होत आहे ना काहीतरी, डू इट. सेन्स ऑफ कॉम्पिटिशन डिफीट होतं ह्यामध्ये. बरोबर. 100 वर्षाने कोण लक्षात ठेवत नाही कोण जिवंत होतं कोण मेलं, काय कॉम्पिटिशन ठेवणार आहे. आपण आज झालंय ज्याची कॉम्पिटिशन, ब्रो आफ्टर 100 years नो वन इज गोइंग टू नो ह्याचं नाव काय होतं आणि ह्याचं नाव काय होतं. कसली कॉम्पिटिशन. बरोबर आहे. मोठ्या कॉम्पिटिटिव्ह लोकांनी कोलॅबरेट केलं, मग आज लक्षात येत लोकांना ते. बरोबर आहे. मोठी नावं आपण जर घेतली तर गेट्स अँड जॉब्स, हे कोलॅबरेटेड विथ इच अदर. राईट. कशाला कॉम्पिटिशन करायची. आता एआय जनरेशन खूप काय होतं, आणि म्युझिक सुद्धा आता एआय मुळे बनत चाललेलं आहे. सो एका माणसाने 7 ते 8 वर्ष लावली म्युझिक शिकायला, इक्विपमेंट शिकायला, आणि आता तो म्युझिक बनवतो आणि प्ले करतोय, वर्सेस दुसरा एक मुलगा आहे जो प्रॉम्प्ट टाकून म्युझिक बनवतोय. सो इज इट फेअर की काय फरक नाही पडत त्याने? आउटपुट फेअर तर काहीच नाही आहे. तू हे 8 वर्षाचं बोलतोय. देर आर मेनी पीपल
हो जे लोक 1 वर्ष शिकून काहीतरी बनले, मग ते पण फेअर नसलं पाहिजे. हम्म. बऱ्याच व्यक्तीने काहीतरी इकडचा एक सॅम्पलच उचलला आणि त्याचं गाणं हिट झालं, त्याने तो सॅम्पल बनवला पण नाही, त्याला पण अनफेअर बोललं पाहिजे. हम्म. फेअर तर काहीच नाहीये. उलट AI आलंय त्याच्यामुळे आय थिंक सो इट इज द बेस्ट टाइम वी आर लिव्हिंग इन, बिकॉज नाव आवर रेफरन्सेस आर फिक्ड. हम्म. तू जे रेफरन्स बघतोय ते आता कोणतरी बनवू शकतं. हम्म. तू त्याच्या ॲज ह्युमन्स विल ऑलवेज ट्राय टू मेक बेटर थिंग्स, सो वी विल ऑलवेज ट्राय टू थिंक बियॉन्ड what can be easily achievable. So now creators are going to think about normal stuff. They will not think about normal things to do because they know normal thing एका प्रॉब्लेम होईल. They will always think beyond that की आता मी काय करू शकतो, आता मी काय करू शकतो. आणि राहिली गोष्ट आर्टिस्टची, बघ मी पण AI वापरतो माझ्या कामासाठी कुठे ना कुठेतरी, कुठलेही असू दे, आर्टवर्क असू दे, वोकल जनरेशन असू दे. मला नाही टाइम यार, 24 तासच्या वर मी नाही थांबू शकत. मी एक सिरीज करतोय आता 101 डेज हाऊस म्युझिकची. लाईक मला रोज एक गाणं बनवायचंय. मी 24 आवर्सच्या वर कसं थांबू एका आर्टिस्टसाठी वोकल देण्यासाठी, ते पण चांगलं स्टुडिओ क्वालिटी. आय हॅव अन ऑप्शन विथ मी, राईट? सो आय विल मेक अ वोकल आउट ऑफ इट अँड आय पुट इट इन माय सॉन्ग अँड आय डू इट. सो आता कॉम्पिटिशन, आता तू बोलशील की नाही एखाद्या वोकलिस्टने एवढे वर्ष लावले, अरे पण यू लॉस्ट इन स्पीड ना. तुझं जे एफर्ट आहे ते एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हरवून टाकलं तुला स्पीडमध्ये. सो हाऊ इज दॅट 8 years व्हॅलिड ऑफ यू? दॅट कॅन बी कॉन्ट्रोवर्शियल. की नाही बाबा ह्याने तर 8 वर्ष शिकलेत, ठीक आहे, तुझाच डेटा फीड आहे त्याच्यात. ते 8 वर्ष जे लोक शिकलेत ना, तोच फीड आहे त्याच्यात. इट्स अ कलेक्टिव्ह ब्रेन. इट इज टेलिंग व्हॉट इज फेड इन साइड. इट वॉन्ट थिंक एनिथिंग विच इज न्यू बियॉन्ड. या आणि काहीच नवीन नाही विचार करू शकत आहे. लाईक तू रॅन्डमली असं टाक काहीतरी जे अचीव नाही झालंय, तू कुठलाही यायला विचार, ते नाही सांगू शकत तुला ते कसं अचीव करायचं. आणि ते झालं नाही. थिअरी बेस्ड काहीतरी मागचं बघेल रेफरन्स नाही. हा, तू काही टाक, हाऊ डू आय ग्रो अ हॉर्न टाक, नाही झालंय ना अचीव, ते नाहीच सांगू शकत तुला. तसंच म्युझिक मध्ये पण आहे, क्रिएटिव्ह एनी टाईप ऑफ क्रिएशन मध्ये ह्युमन्सच काहीतरी नवीन बनवू शकणार. आणि आपलं जे ब्रेन आहे ना, हे गिफ्ट आहे आपल्याला दिलेला. हे सगळं क्रिएशन आपल्या आजूबाजूला दिसतंय आपल्याला. नवीन गोष्ट बनवण्याची पॉवर जी आहे ती ह्युमन ब्रेन मध्येच आहे, ती दुसऱ्यात नाहीच जाऊ शकत. ते क्रिएशन आहे, ठीक आहे, का प्रॉम्प्टने बनतंय, बट जर तुला नाव यू डिसाइड एज अ क्रिएटर, डू आय वॉन्ट टू डू सम नॉर्मल मीडियोकर स्टफ विच एव्हरीवन इज डुईंग, और शुड आय डू समथिंग न्यू अँड कम्प्लिटली ट्रू टू माय सेल्फ? सो आर्टिस्ट विल ब्रेक इन टू दिस मोल्ड. कसं झालेलं माहितीये, आय वॉज अ कम्प्लीट अँटी टू दिस, बिकॉज दीज पीपल हु आर लाईक, मी म्युझिक शिकलो नाहीये, बट द वन्स हु आर लर्न ना हॅव लॉबीड दिस इंडस्ट्री ॲज हेल. ते येऊनच नाही देत नवीन लोकांना. आम्ही एवढा वर्ष शिकलोय, हा होय का तू 2 वर्ष येणार शिकणार, तुला पण 8 वर्ष गाचायला, अरे का? मी फिल्म म्युझिक केलं नव्हतं कधी, पण बिकॉज आय हॅव अ हिट सॉन्ग आय इन्स्टंटली गॉट अ फिल्म सॉन्ग. नाव पीपल वाटत ह्याने काय, ह्याला कशाला गाणं दिलं, आम्ही एवढ्या वर्ष का असतोय, आम्हाला गाणं नाही भेटलं. बिकॉज तू लॉबी करून ठेवलेलंस. I broke the lobby. I was like, I'll release my own music. I found a different part to that. मला असं नाही की मला फिल्म म्युझिक बनवायचं होतं, but I landed somewhere there which you were thinking for 10 years or 15 years, 20 years. आता ह्याच्यात माझी काही ग्रेटनेस नाहीये, but that lobbying was bad. Like होतं ना ते ॲटिट्यूड ऑफ नॉलेज बोलू शकतो, की मला जास्त येतचा एक घमंड असतो, त्याच्यामुळे मी हे माझंच, हा हे जग माझं आहे, लॉबिंग, हा हे असंच झालं पाहिजे, हे काय तुम्ही काय करता ते राईट नाही. हे लॉबिंग खूप होत होतं, बिकॉज ऑफ दॅट लॉबी इज ब्रोक. ते त्यांचे क्लायंट जे त्यांचे मोठे मोठे होते ते त्यांना डिच करायला चालू करतायत आणि बोलतात आम्ही हे क्रिएट करू, तुला का देतोय आम्ही, आम्हाला तर क्रेडिट एवढे 50 आणि 60 रुपये 500-700 क्रेडिट मध्ये त्याच्यावर इक्विव्हॅलंट गाणं भेटतायत, ते पण एवढे व्हर्जन्स, तुला का देऊ? आणि ते हिट पण होत आहेत, लाईक मे बी ऍड म्युझिक वॉट एव्हर. सो तो ब्रेक होतोय मोड, विच इज व्हेरी गुड, विच इज इंटरेस्टिंग टू सी अ वॉर बिटवीन मॅन अँड मशीन. ओके. सो जर उद्या कोणीतरी AI वापरून जर एक चांगलं गाणं बनवलं, जस्ट समथिंग लाईक तांबडी तांबडी और एनी ऑफ युअर मराठी टेक्नोज, खरं सांग कसं वाटेल तुला? अँड इट गोज चांगलं वाटेल, ग्रेट स्ट्रीम्स, खूप इंटरेस्टिंग वाटेल. उलट झालंय, तू काय बोलतो, झालंय ऑलरेडी 4-5 गाणी एवढे ओनली प्रॉम्प्ट जनरेशनने हिट झालेत. हा, एक तुला माहिती कडनं कुठलं आहे ते, जॅपनीज गाणं आहे,
इट्स AI It's AI generated. fully prompt AI generated. Oh, I didn't know Fully this. prompt. One prompt and song. Is it? Yes. तुझा क्रिएटर ट्रेस कर. अच्छा. हा त्याचे किती रील्स आणि हे आहेत हम्म. ते आहे. आणि एक अजून एक कसं ते आफ्रिकन गाणं आहे ते इट्स अ टोन तुम्हाला ते बोलता नाही येणार. ते ना बऱ्याच नेचर आणि ग्रँज्युअरच्या व्हिडिओज मध्ये युज होतात. ते गाणं खूप युज होतं. मी तुला एकदा ऐकलं पा ते गाणं. हा तेच ते पण नाही. फुल AI. आर यू सिरियस? या इट इज AI. ओके. होईल काय झालंय आय एम शॉक्ड. तेच या लेवलवर झालंय की लोकांना समजतच नाही की हे AI ने बनवलंय. आणि त्याने सगळं AI वापरलं त्याचा म्युझिक व्हिडिओ पण AI ने बनवलाय त्याने. त्याचा म्युझिक व्हिडिओ माहितीये ना ते शिव पार्वती अँड गणेश आर सिटिंग इन अ कार अँड दे आर ड्रायव्हिंग. दॅट इज मेड ऑब्व्हियसली दॅट इज मेड विथ AI. सो एव्हरीथिंग इज मेड विथ AI. मला तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय. ओके. सो वी आर ऑलरेडी पास दॅट. कारण की तो जो व्यक्ती आहे त्याने बघ आपण टाइमला आपण हे ना सगळ्यामध्ये टाइम घालतोय फक्त अजून काय नाहीये. म्हणजे हा क्रिएटर आहे हा 8 वर्ष घालू हा टाइम झाला पण हा क्रिएटरने 1 दिवस पण नाही घेतला. पण व्हॉट इफ बोथ ऑफ देम हॅव अ इक्वल क्रिएटिव्ह कोशंट. ही जस्ट हॅज स्पेंड 8 years टू लर्न द स्किल अँड ही हॅजंट. क्रिएटिव्हिटी तर सेम होती ना दोघांमध्ये. हाच विचार हा 8 वर्ष आधी मग करू शकला असता. तेव्हा AI नव्हतं. ह्याच्या टायमाला AI आहे. मग तू त्याला का ब्लेम करतोय? त्याच्या टायमाला टेक्नॉलॉजी आली. सो आय थिंक वी शुड एक्सेप्ट टू लिव्ह इन द वर्ल्ड जिकडे आणि एक्सेप्ट म्हणजे असं वाईट पद्धतीने नाही एक्सेप्ट करत नाही आता तर काय समजायला लागेल. नो हे एक नवीन एरा आलंय आणि हे असं येईल. ह्याची नवीन कॅटेगरी क्रिएट होईल. एक वेगळं जग क्रिएट होईल. वेगळे जॉब्स क्रिएट होतील. वेगळंच एक त्याचा ऍटमॉस्फिअर क्रिएट होईल. जसं आता आपण रोज बघतो सोशल मीडिया मॅनेजर. मग काय नाही मोठे मोठे रोज 10-15 वर्ष कुठे होतं हे सगळं? कुठे होतं सोशल मीडिया? पण तेव्हा लोकांना काय वाटायचं मार्केटिंग वाल्यांना आता काय सगळं सोशल मीडिया आलंय सगळं बंद आता मार्केटिंग बंद झालं का? मार्केटिंग इव्हॉल्व्ह झालंय. यू नेव्हर नो व्हॉट इट विल इव्हॉल्व्ह इन. आता बेस्ट एक्झाम्पल सांगतो. बरेच लोक काय करतात तांबडी चांबडीची लिरिक्स घेतात आणि त्याला सुनो मध्ये टाकतात आणि त्याचं वेगळं गाणं बनवतात वेगळ्या जॉनरचं. म्हणजे एकाने कशात बनवलेलं असं काहीतरी खूप टिपिकल पॉप गाणं बनवलेलं तांबडी चांबडी. संबाटाच्या गाण्याच्या बरेच लोक हे करतात. पोवाडा बनवतात. संबाटाचा रॅप टाकतात त्याचा पोवाडा बनवतात आणि तो टाकतात ते हिट पण होतं. सो नाव दिस ब्रेन वॉज सिटिंग हिअर ही थिंकिंग अरे व्हॉट इफ तांबडी चांबडीचं हे असं. ते विचार त्याच्याकडे आला ना आणि त्याच्याकडे टूल AI आहे. त्यांनी लिरिक्स कॉपी पेस्ट केले हे टाकलं. सो मी पण काय केलं मला इंटरेस्टिंग वाटतंय मी पण गेलो सोनो मध्ये तांबडी चांबडीचे लिरिक्स टाकले आणि आय हॅड अंडरस्टूड काय रे मराठी हे पण तर बनवू शकतं. हे पण तर किती इंटरेस्टिंग बनवू शकतं. असं पण बनवू शकतं. सो उलटा अनलॉक झाली ना माझी अबिलिटी टू थिंक अबाउट लाईक हेच करायला मला 10 असिस्टंट ठेवायला लागले असते. बरोबर 10 वर्षांनी. त्यांना किती पैसे द्यावे लागले असते. टाइम किती टाकला लागला असता. सो इट्स अ 24/7 अवेलेबल असिस्टंट टू यू who works 100x speed than a normal human. So use it. Don't be afraid of it. तो काय तुला मारणार नाहीये. तू जेवढं त्याला यूज कर जेवढं त्याला टेम करशील ना तेवढं तो तुझ्यासाठीच काम करेल. जसं मी सांगितलं मी ते रोजचं एक वोकल बनवतो. आता मी जसं टाईपचं वोकल प्रोड्यूस करतो तो कुठलाही नॉर्मल व्यक्ती नाही करू शकत सुनो वापरून पण. म्हणजे सुनो मी जे टाकतो मला 10 गोष्टी समजल्या. अच्छा हे नाही हे टाकायचं हे नाही हे टाकायचं हे नाही हे टाकायचं हे नाही असं टाकायचं हे याला समजणार नाही. सो यूज द AI लाईक मास्टर इट. इट्स अ क्राफ्ट. यू हॅव टू मास्टर द न्यू आर्ट फॉर्म. इव्हन आर्टवर्क जे मी बनवतो किंवा काही बनवतो मी असंच काहीतरी टाकतो. माझे आयडियाज माझ्या डोक्यात आले. क्रिएटेक्सच्या ब्रँड अराउंड मला काहीतरी बनवायचंय. आता जर मी ते ऍक्च्युअली बनवायला गेलो तर मला किती महाग पडेल ते. विनायल कधी मध्ये बनवलं हा मी ते करतो. आता मी आर्टवर्क्स मला टाकायचं होतं की हा व्हायनल मध्ये आर्टवर्क आहे. मला पाहिजे माझं आर्टवर्क असं व्हायनल मध्ये कसं दिसेल मॉकअप. सो आय यूज दॅट. ते मी मध्ये आपलं कॉन्सेप्ट बनवलेलं रोबोट्स. मला वाटलं आय विल जस्ट मेक इट. सो आय कॅन थ्रो इन आयडियाज अँड व्हिज्युअलाइज इट की हे कसं दिसेल. हे आधी पॉसिबल नव्हतं. सो आय एम व्हेरी मच इन फेवर ऑफ द होल AI थिंग. इट शुड बी देअर. आणि मला लाईक आय एम ब्लेस्ड
की आय एम लिव्हिंग इन दिस एरा Yeah. वेअर माय करिअर अँड एव्हरीथिंग अँड AI एक्झिस्ट ॲट वन पॉइंट ॲट द इव्हॉल्विंग ऑफ AI. लाईक लास्ट इयर आणि आता तू कम्पेअर कर, ऍब्सोल्युटली कायच्या काय इन्क्रीज झाला, तर नेक्स्ट इयर तर काय असेल राईट. नेव्हर नो. म्हणजे ते मी सांगितलं ना पॉडकास्ट आपण मगाशी बोललो अडोबी हा. पॉडकास्ट, यू रेकॉर्ड विथ युअर फोन लाईंग समवेअर एल्स आणि तू लांब बसलायस. हो एआय त्याला टाकलं एआय मध्ये, टेक्स अराउंड 10-15 सेकंड्स, 4 hours ऑफ डेली लिमिट मिळते. 4 तास इज अ लॉट. त्यामध्ये तू टाकला अख्खा पॉडकास्ट टाकला, इट इज क्रिस्प, इट साऊंड्स लाईक अ स्टुडिओ. म्हणजे आता ह्याच जागी कोण एडिटर आहे हा. तर तुला काय बोलेल, हम्म. अरे आम्ही काय पागल होत का, आम्ही एवढं वर्ष शिकलो वगैरे, हे सगळं केलंय, हम्म. तू काय हे सगळं टाकतो AI मध्ये. हम्म. बरोबर. दॅट मशीन हॅज आउटरोल्ड यू हम्म. ऑन स्पीड. तर स्पीडची कॉम्पिटिशन त्याच्यासमोर करू नका. हम्म. AI ला कॉम्पिटिशन आहे युनिकनेस. इट हम्म. विल नेव्हर बी युनिक. कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्दच तो आहे, Artificial आर्टिफिशियल intelligence. इंटेलिजन्स. इट इज गिव्हिंग यू व्हॉट इज फेड टू हिम. हम्म. त्याच्यावर खूप इंटरेस्टिंग मूवी आहे नेटफ्लिक्सने काढलेली, आय फॉरगॉट द नेम, बट खूप इंटरेस्टिंग आहे. ती नेटफ्लिक्सवर आहे आणि वेंट टू सम अवॉर्ड्स ऑर समथिंग. एक सो बेसिकली आधी कॅप्चा ट्रेनिंग व्हायचं माहिती ना, हा हा. तर ते गावात बायका करायच्या. दे हम्म. टू ट्रेन द मॉडेल, दे टू पुट लाईक डेटा पॉइंट्स ऑन देम, डेटा लेबलिंग. हा हा. डेटा लेबलिंग जे Yeah, होते तर ते गावात बायका करायच्या. मग त्यांनी त्यांच्या ऑफिस, जी छोटं ऑफिस आहे, त्यांना त्या सांगितलं की बाबा ह्युमन्स इन द लूप. सो त्यांच्या जे ऑफिसमध्ये मग त्याला एक नवीन क्लायंट येतो, नवीन हम्म. प्रोजेक्ट येतो, जो एआयचा असतो, हम्म. जो AI बेस्ड इमेजेस बनवू शकतो एका हम्म. टेक्स्टने. हम्म. त्याला टेस्ट करायचं असतं हम्म. की त्यांचं टेस्टिंग काय असतं, हा इमेज आला त्याला लेबल करा, हे काय आहे, कॉक्रोच आहे, कॉक्रोच आहे, हा असं आहे. जेवढं Okay. डिटेलमध्ये तुम्ही लेबलिंग कराल ना की हा इंडियन कॉक्रोच आहे, वॉट एव्हर, तेवढं ते AI मॉडेल जास्त चांगला ट्रेन होईल हम्म. आणि तो चांगले इमेजेस बनवू शकेल. सो ते लोक असंच टाइमपास म्हणून इंडियन वुमन टाकतात आणि इंडियन वुमन येतच नाही, हा. कारण त्यांना जो डेटा सेट दिला त्यात मा- एकाही इंडियन हम्म. बाईचा फोटो नसतो. हम्म. मग ती जी एक एम्प्लॉई असते ती बोलते की असं हे आणि पॅरेलली शी इज स्ट्रगलिंग विथ अ फॅमिली प्रॉब्लेम वेअर हर हजबंड इज लेफ्ट हर आणि तिची पोरगी तिच्याबरोबर राहते. आणि तिची पोरगी इज इन्फ्लुएन्स्ड बाय हर डॅड. डॅड खूप आवडतं, डॅडकडे जात असते, घर सोडून जात असते. तर तिला असं वाटतं माझी पोरगी पण काय ना मी तशीच ट्रेन करते तिला. हम्म. जर मी तिला माझ्या हेट क्रिएट तिच्या डोक्यात ठेवली मग ती तशीच मोठी होणार. हम्म. तर तुला यायला मग तसंच ट्रेन करायचं, हम्म. तुला त्याला ते करायला सांगायचं जे तुला पाहिजे. मग ती त्याची एकदा स्वतःचे फोटो टाकते फक्त, कारण की तिच्याकडे स्वतःचे फोटो असतात. नाही, तिच्या पोरीचे टाकते, तिच्या हम्म. पोरीचा फोन काहीतरी तिच्याकडे पासवर्ड करून असतो, सगळे पोरीचे फोटो टाकते. हम्म. आणि मग ती इंडियन मुलगीचं टाकते ना, इंडियन वुमन, तर तिच्या पोरी सारखे दिसणारे हा लोक हा आहेत. हा 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 हा. आय सीन दिस आठवलं मला कुठला म्हणतोय. राईट राईट. सो ते खूप आय ओपनिंग आहे. तेव्हा मला एवढं क्लिअर झालं तर अजिबात आपल्याला कसल्या गोष्टीची हे नाही, आणि ते ह्युमनने बनवलंय, ते प्रकट नाही झालंय, सन नाही येते जे आहे, जस्ट आपण नाही बनवलं बट एक्झिस्ट करतं, असं नाही येते, आपणच बनवलेली गोष्ट आहे. त्याला तुम्ही फिअर करणार तर कसं चालणार. ओके. कॅन बी युज्ड एज अ टूल टू ग्रो. ह्या तुम्ही And I think किती तेच- मॅक्स आउट हा. करू शकता ते स्वतःला, तुमची स्वतःची एबिलिटी. लाईक मी माझं एक रुटीन आहे. सो बेसिकली हे मी करतोय 2 वर्षापासून. सो ChatGPT मध्ये आणि लाईक ह्या टूल्स मध्ये कोणीही करू शकते हे सगळं, विच इज सिम्पल. दॅर इज अ प्रॉम्प्ट विच इज कॉल्ड सेल्फ अनालिसिस प्रॉम्प्ट. तुम्ही गुगल कराल तुम्हाला भेटेल. ChatGPT मध्ये तो प्रॉम्प्ट टाका. सो दॅट प्रॉम्प्ट गिव्स यू अन आन्सर की तुझ्या लाईफमध्ये तुला काय काय करायचं आहे आणि काय काय करण्यासाठी तुझे स्किल्स कमी पडत आहेत, है ना. हे प्रॉम्प्ट तुला आन्सर भेटलं. मग मी त्याला अजून एक प्रॉम्प्ट देतो की असे कुठले 5 लोक आहेत ज्यांना मी हायर केलं पाहिजे हे एक सॉल्व्ह करण्यासाठी. मग ते 5 लोकांना दिलं. तुम्ही 5 लोकांचे चॅट विंडोज बनवले, त्याला एक नाव देऊन ठेवलंय. सो वन पर्सन माय एजंट. आता एजंट बोलतात त्याला. आधी त्याला विंडो. आधी मी असं चॅटचं नाव बनवलं की मला जेव्हा कम्युनिटी माझी बिल्डिंग बद्दल पाहिजे ती मी हिला विचारणार, तिला एक नाव दिलंय मी. मला काय लिगल ऍडवाइस पाहिजे तर मी ह्या लिगल वाल्याला विचारणार. मला काय बिझनेस रिलेटेड पाहिजे तर मी ह्याला विचारणार. तर मी त्याला एआयला माझे एजंट ठेवलं. काही असतं ना तर मला काहीतरी फिगर आउट होत नाही तर मी ते कुणाला विचारू शकतो असं टाकतो. नाव दिस पीपल नो मी बेटर अँड लाईक कॅन टेल मी 10 थिंग्स अबाउट की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. ऑब्व्हियसली हर टाइम ते राईट नाही निघत, बट इट्स गुड टू हॅव ना, की आपल्याला समजतं की बाबा हे हा ठीक आहे, हे राईट आहे, असं या अँगलने पण बघू शकतो या गोष्टीला. तर असे बरेच आयडियाज मला तिथून भेटले वगैरे. ओके. सो तू बोलत तू यू हॅव बीन डुइंग दिस फॉर 2 years. आणि व्हॉट डू यू सी एज द फ्युचर ऑफ म्युझिक विथ एआय?
दिस इज आता पण इकडेच आय मीन आय थिंक मी ते सांगितलं We एक are- दुसरी कॅटेगरीज क्रिएट होईल AI music AI music or something which is way beyond our understanding right now. जसं आता मी त्या पोराबद्दल सांगितलं ज्याने ते म्युझिक बनवलं विच इज कम्प्लिटली. आता तो काही मुलगा शोज नाही करत आहे, तो आपला घरी बसलाय, तो ही इज मे बी मेकिंग AI प्रोडक्ट्स समथिंग लाईक दॅट. सो देर इज अ पॉसिबिलिटी फॉर नॉर्मल पीपल विथ क्रिएटिव्हिटी हू डोंट नो दॅट आर्ट फॉर्म कॅन स्टील क्रिएट दॅट आर्ट फॉर्म without having to know this or something like that. तो मला असं वाटतं त्याच्याने एक होईल की लोकांची नॉलेज त्यांना अपग्रेड होऊन जाईल, बिकॉज द काइंड ऑफ प्रॉम्प्ट्स दे हॅव टू पुट, दे हॅड नीड टू नो द इंग्लिश वर्ड्स बिहाइंड इट. ना ह्याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, ते जाणल्याशिवाय तुम्ही तू कसं बनवू शकता. वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. त्यांची वोकॅब्युलरी स्ट्रॉंग होते. वोकॅब्युलरी तेव्हा स्ट्रॉंग होते जेव्हा तुम्ही एज्युकेशन कन्झ्युम करता. पण तेच झालं शेवटी. लर्न मोर टू लर्न युअर मोर. लर्निंग एक्झॅक्टली. कारण की आता तू AI लाईक जेव्हा मी पहिल्यांदा मिड जर्नी बघितलेलं पागल झालेलो, हे काय, अरे बापरे, टेक्स्ट टाकतो आणि इमेज बनते. आता बघ, आता कॅज्युअली लाईक चॅट मध्ये आपण बोलू शकतो क्रिएट अ इमेज ऑफ दिस टेक्स्ट क्रिएटेड वगैरे, एवढं फास्ट झालंय. पण आता समजतं की टू मेक अ बेटर इमेज की हे टाकावं लागतं, ते टाकावं लागतं. मला बरेच टर्म्स समजले, फोकस टर्म्स, फोकस काय बोलतो. आता मी काय सिनेमॅटोग्राफर नाहीये, पण मला ते शिकावं लागेल एक बेटर इमेज बनवायला. Not to actually do cinematography, but to tell the AI what it wants, because that is ते तेव्हाच रिस्पॉन्ड करेल जेव्हा तुला त्याला एक्झॅक्टली विचारेल. तुला सांग ना, मेक अ गुड सॉन्ग, त्याला काय माहिती गुड सॉन्ग, व्हॉट इज गुड? त्याच्या हिशोबाने गुड काय आहे नाही, त्याला समजत, त्याच्याकडे इन्स्टिंक्ट नाहीये AI कडे. हे चांगलं आहे हे त्याला समजतच नाही, राईट है ना. तर त्याला इन्स्टिंक्ट नाही समज, तुला सांगावं लागेल, मला हे सांग, मला असं सांग, मला हे या राग मध्ये दे, या राग मध्ये, या की मध्ये, या BPM मध्ये. आता हे सगळं समजायला लागेल ना. ते समजायला तुला म्युझिक प्रोडक्शन शिकावं लागेल. यू आर नॉट प्रोड्युसिंग म्युझिक आफ्टर दॅट, बट यू आर लर्निंग लॉट ऑफ थिअरी बिकॉज ऑफ दॅट. ॲट वन पॉइंट युअर ब्रेन विल फोर्स यू टू ऍक्च्युअली मेक इट. आणि आपण ब्रेन तसेच आपलं बनलेलं आहे, आपण कधी गप्प नाही बसणार. आपल्याला वाटेल की हा असं मे बी न्यू टूल्स विल कम अप. जसं आता इलेक्ट्रॉनिक म्युझिक मी बनवतो, कितीतरी वर्ष आधी इलेक्ट्रॉनिक म्युझिक वॉजंट कन्सिडर्ड एज रिअल म्युझिक. Yeah, I remember that. What is this nonsense? Noise. Laptop noise. काय कम्प्युटरवर बनवतं, आम्ही एवढ्या वर्ष शिकलोय गिटार, पियानो आणि हे काय. स्क्रिलेक्सने स्क्रिलेक्स when he was nominated to Grammy, he was a laptop guy, laptop producer. तो बोला, I produce by a laptop, what does it matter? We are all at the same place, right? तू पण ग्रॅमीला नॉमिनेटेड आहेस, मी पण ग्रॅमीला नॉमिनेटेड. सो नेव्हर नो, काही होऊ शकतं. पीपल विल फाइंड अ वे टू को एक्झिस्ट इफ यू कोलॅबरेट. जसं मी बोला लोकांबरोबर, जसं AI बरोबर कोलॅबरेट करावं. ते हार मानून नाही चालणार त्यासमोर की ह्याला काय, AI ला काय नाही समजत. ठीक आहे, जे नाही समजत आता 2 महिने दे, ते पण यायला लागेल त्याला. बरोबर. सो विथ और विदाउट AI, जर एका गावच्या मराठी मुलाला ज्याच्याकडे इक्विपमेंट्स नाहीये, स्टुडिओ नॉलेज नाहीये, किंवा इंटरनेट ऍक्सेस पण बहुतेक थोडा लिमिटेड आहे, जर त्याला नेक्स्ट क्रेटेक्स बनायचं असेल, त्यांनी काय करावं? तो इंटरनेट ऍक्सेस सुद्धा नाही, लिमिटेड. बघ, नेक्स्ट क्रेटेक्स वगैरे हे मला लेट्स से गावच्या एका मुलाला ज्याच्याकडे स्टुडिओ इक्विपमेंट्स नाहीयेत किंवा नॉलेजचं ऍक्सेस नाही एवढा, आणि त्याला नेक्स्ट क्रेटेक्स बनायचंय, सो त्यांनी काय विचारता आले पाहिजे त्याला. बाकी काय नसेल चालेल, हे एक डेअरिंग करायला शिक. नाही येत ना ज्याला, तो नाही काय करू, त्याच्याकडे सगळं असून पण तो काय नाही करू शकत. इफ यू कॅनॉट आस्क की हे कसं, असं कसं, तसं कसं. आता ते प्रश्न तू माणसांना विचार, या तर गुगलला विचार, या AI ला विचार. प्रश्न विचारता आले पाहिजे. ओके. एवढं बेसिक म्युझिक मध्ये कसं, तो म्हणजे काही विचारू शकतोस तू, काही विचारू शकतोस. क्युरियोसिटी, तेच क्युरियोसिटी झाली ना, क्युरियोसिटीज आहे तुझ्यामध्ये, म्हणून तू प्रश्न विचारतो. बट तेच वाय सेट प्रश्न विचारता आला पाहिजे इन्स्टेड ऑफ सेइंग क्युरियोसिटी. फक्त क्युरियोसिटी असून चालत नाही. मला क्युरियस आहे, अरे हे काय, तसं काय, मग तुला प्रश्न विचारत नाहीयेस तो अजून कुणाला, मग तुला कसं समजणार ते, है ना. अरे मला आहे ना क्युरियोसिटी आहे जाणण्यात, मग तू स्टेप 1 तर करणार. मग स्टेप 1 करून अजून 2 प्रश्न समजतील तुला की अच्छा हे असतं, अच्छा हे असतं, अच्छा हे असतं, हे जर हेच ती चेन ऑफ थॉटच जर तुला येत नाही, मग तुला प्रश्न विचारता येत नाही. आणि इट हॅज नथिंग टू डू विथ
मनी और माझ्याकडे पण स्टुडिओ इक्विपमेंट नव्हतं, माझ्याकडे पण लिमिटेड इंटरनेट ऍक्सेसच होतं. पण मला प्रश्न विचारण्याची क्युरिओसिटी होती, आणि ते होऊ शकतं तेव्हा वेन यू रीड अ लॉट. वेन यू रीड अ लॉट, युअर वेल अपब्रिंगिंग ऑल्सो मॅटर्स अ लॉट. आता त्याला मी काय नाही करू शकत. किती लोक त्याला इग्नोर करतील की काय, आय थिंक माय मॉम हॅज डन एक्सिलेंट अपब्रिंगिंग टू मी. तुझं अपब्रिंगिंग रॉंग आहे ना, मग तू रॉंग प्रश्न विचारणार. तुझं अपब्रिंगिंग राईट आहे, तू राईट प्रश्न विचारणार. तू पण तुला मग पटेल आहे. बरोबर, ऑफकोर्स. तेच मेजर डिफरन्स आहे. आपण बोलतो ना, अरे हे हाच आहे ते जे आई बापाचे, दॅट इज व्हेरी ट्रू भाई. तसंच तुम्ही घरी शिकता. तुम्ही घरी शिकता. जर तुम्ही माझे डॅड इंजिनिअरिंगची डिग्री न करता इंजिनियर झाले. हा, ही पास्ट अ व्हेरी सून. बट भाई, तो व्यक्ती किती क्युरियस असेल लाईफमध्ये, जो इंजिनिअरिंगची डिग्री नसताना इंजिनियर झालाय. त्याला किती येत असेल आणि किती त्याला प्रश्न विचारायची खास असेल. आणि आय सॉ हिम, ही वॉज ऑलवेज ऑन कॉल. बाई फोनवर सॉल्व्ह करून टाकायचे समोरचा प्रॉब्लेम. मशीन, फिजिकल मशीनचं मी सांगतोय. क्या है वायर, अरे नहीं वो गिर गया, उसका उधर लगा ते. अँड इज अ बिग मशीन, बिग. सो जे कंपनीमध्ये लॉन्ड्री मशीन्स असतात ना, मोठे मोठे, नॉट दोज वॉशिंग मशीन्स, तर त्याला त्याचे सर्व्हिस इंजिनियर होते असे मोठ्या कंपनीचे. फोनवर फिक्स करायचे, बिकॉज ही न्यू लॉट ऑफ स्टफ. त्यांना असं थिअरॉटिकल नॉलेज नसेल माहित की ह्याला हे काय आहे, याच्या मागे सायन्स काय किंवा काय, बट ही नोज दीज थिंग्स. प्रॅक्टिकल नॉलेज, लाईक ही नोज. जस्ट आस्क राईट क्वेश्चन्स अँड यू विल गेट द राईट आन्सर्स अँड यू विल लर्न इट. मी पण माझी फाटलेली जेव्हा पहिल्यांदा बॉलिवूड पिक्चरचं गाणं आवडलं, कधी आयुष्यात पिक्चरचं गाणं बनवलं नाही. मला आधी वाटलेलं स्टुडिओ असल्याशिवाय पिक्चरचं गाणं बनतच नाही, हे गैरसमज होता माझ्या डोक्यात. मी ते पहिलं गाणं एअरपोर्टवर बनवलंय बसून. ओके. मला अजून वाटत होतं की यू नीड अ बिग सेटअप अँड ऑल टू मेक बॉलिवूड लेवल काय म्युझिक. नाही, काही असं नाही. एअरपोर्टवर मला द्यायचं होतं गाणं, माझी फ्लाईट होती आणि डेडलाईन 3 वाजता होती. एवढं फास्ट चालतं बाय द वे बॉलिवूडमध्ये काम. तिथे बनवलंय आणि गाणं पास झालं, 1 शॉट मध्ये सगळं झालं, डन. आणि त्याच दिवशी शूट पण झालंय, तेच फुगडी सॉन्ग त्याच दिवशी शूट झालंय, बिकॉज दे वॉन्टेड अ सॉन्ग दॅट डे. इफ आय डोंट हॅव अ सॉन्ग, व्हॉट आर दे गोइंग टू शूट ऑन? टू फास्ट. दॅट इज द स्पीड. सो तुला राईट काय बोलतात, काय नाही, बस करायची खास पाहिजे आणि प्रश्न विचारता आले पाहिजे. तू खूप चांगली गोष्ट बोलला, लाईक पेरेंट्स अँड अपब्रिंगिंग. वी गिव्ह क्रेडिट टू युअर मॉम एज वेल. सो आता असं होतं की जर म्हणजे ऍटलिस्ट काही वेळा पूर्वीपर्यंत ज्या मित्रांशी बोलत होतो मी, ज्यांनी म्युझिक गिव्ह अप नाही केलं होतं त्यावेळीपर्यंत, जेव्हा एक म्युझिशियन जाऊन सांगतो की मला म्युझिशियन बनायचं आहे, मला जॉब अजून करायचा नाहीये, मी म्युझिक करणार, तर पेरेंट्स युजली म्हणतात की काही करिअर नाही, काय होणार नाही. या विषयात खूप बोलला पण असेल तू. पण मग ह्या मेंटॅलिटीचं पण काय करायचं, लाईक यु नो पेरेंट्स आपला चांगला माणूस बनवतात. ह्याच्यासाठी मला हे खूप लोकांनी विचारलंय आणि इथे ना मी खूप एकच बेस्ट आन्सरवर अराईव्ह झालोय आणि जे मला खूप पटते पण, ते आन्सर हे आहे, पेरेंट्सला कन्व्हिन्स करणं सर्वात इझी गोष्ट आहे. तर तू ते पण नाही करू शकत ना, मग सोडून दे म्युझिक. ओके. तू तुझ्या जर्नीमध्ये तुला खूप हार्ड टास्क येणार आहेत, त्यातलं सर्वात सिम्पल पेरेंट्सला कन्व्हिन्स करणं आहे. स्टेप 1च नाही करू शकत तू, मग ऍक्च्युली तू म्युझिक नाही करू शकत. बरोबर, हे त्याचा आन्सर आहे. ओके, क्रिस्प क्लिअर. हा, सो ते 1 तास दिलाय तुला, ह्यांना कन्व्हिन्स करून दाखव. बाकीचं नंतर बघूया आपण, कसं शिकायचं म्युझिक सगळं नंतर बघायचं. भाई तुझा ज्यांनी पैदा केलाय, एवढ्या वर्ष तुझ्यावर आहेत, सर्वात जास्त तू त्यांना ओळखतोस आणि सर्वात जास्त ते तुला ओळखतात. त्यांना कन्व्हिन्स करणं किती सोपं असू शकतं. बरोबर. आता लोक बोलतील नाही तुला असं बोलणं जातं, हे जातं, ते जातं. काही नाही भाई. तुला कसं गेलं ते, लाईक व्हेन यू टोल्ड? माझं टचवूड, मला असं कधी प्रॉब्लेम आला नाही. बट माय मॉम शी वॉज स्केअर्ड की हे करिअर आहे का. सो मी पण त्याला तसंच पॉझिटिव्हली घेतलं. आय डिड अ जॉब. मला असं वाटलं मी दोन्ही करू शकतो, जॉब आणि हे, कारण की मला परिस्थिती दिसते ना, मला करावंच लागणार जॉब. पैसे कुठून येणार मग? जर मी असा डिल्युजन मध्ये राहिलो, नाही मी हे सगळं बंद करणार, मी स्ट्रगल करणार, अरे पण ते डिल्युजन आहे. सो यू फाइंड युअर हॅक्स. आता मला डिझाईन मध्ये मी प्रो आहे आधीपासून, तर मला ठीक आहे, मी डिझाईनचा जॉब करतो आयुष्यभर आणि आय पॅरली डू दिस. सो माझा माइंड कधी स्ट्रेस नसणार.
मी कधीच जॉबमध्ये मला स्ट्रेस राहिलो नाही. कारण जाऊन मला डिझाईन करायचं, जे मी अजून पण करतो जॉब नसून पण. मला एवढी ती गोष्ट आवडते. राईट. तर मी कसं स्ट्रेस होणार. सो मे बी तुमचे पॅरेंट जे तुम्हाला बोलतायत, एकदा ट्राय करून बघा. मग नाही जमतं तर मग मग ते यू काइंड ऑफ एक्सप्लेन देम की तुम्हाला काय करायचं. आणि ते करताना पण आय विल टेल यू द सेकंड स्टेप. व्हॉट इफ युअर पेरेंट्स आस्क यू व्हॉट इज युअर गोल, ते आन्सर आहे का तुझ्याकडे? जर तुझ्याकडे आन्सर नाही, ते आन्सर पहिले डोक्यात घेऊन जा आणि मग कन्व्हिन्स कर त्यांना. आणि बऱ्याच लोकांकडे त्याचं आन्सर नसतं. जर विचारलं म्युझिशियन तुला काय करायचंय, काय बनायचं तुला, हे काय करणार आहेस तू? हा मला मोठा म्युझिशियन. मोठा काय, आता तू कुणाशी मोठं, कुणाबरोबर मोठं बनायचंय? सोसायटीमध्ये एकटाच तूच आहे म्युझिशियन, मग तू सोसायटीमध्ये मोठा म्युझिशियनच झालास. बरोबर. यू डोंट हॅव अ स्पेसिफिक आन्सर ना, देन डोंट ट्राय टू कन्व्हिन्स एनीवन. मग तेच राईट आहेत ऍक्च्युली, बिकॉज दे नो तुझ्याकडे आन्सर नाही. आणि ते बघ शेवटी आपले आई बाप आहेत. ते काय आपल्या वाईटाचा विचार नाही करत आहे. दे आर जस्ट वरीड अबाउट इट बिकॉज दे नो यू. बिकॉज माय मॉम न्यू मी, म्हणून मला एवढा स्ट्रेस दिला नाही. माहिती आहे आणि मी कधी असं नाही मी जॉब सोडीन वगैरे. माहिती आहे ह्याला समजते की जॉब करायचं आणि सगळं समजते. आणि तरी ते करून पण तो रात्री म्युझिक करतोय त्याचा टाइम काढून. तर त्याला समजते तर मी कशाला त्याला बोलू उगाच. आणि when I moved to music, I didn't directly move to music. Even in the first years of M House, I was still working. मी करायचो शो, म्हणजे रात्री शो करतोय, दुपारी मीटिंग करतोय झूमवर, मग रात्री शो होतोय, करायचो. एक पॉइंट वर मग ठीक आहे आता. सो आपण आता बोललो की तू दुपारी काम करायचास, रात्री शोज बघायचास, ओव्हरऑल तू खूप मेहनत केली. सो अशी कोणती गोष्ट सॅक्रिफाईस केली आहे? म्हणजे मी असं म्हणणार नाही की टू मेक इट व्हेरी फिल्मी, समथिंग क्वाइटर, समथिंग ओनली की म्हणजे फक्त क्रेटेक्सला माहिती आहे की त्यांनी हे सॅक्रिफाईस केलं आहे. छोटी गोष्ट बट ती खूप मोठी गोष्ट आहे. हा, म्हणजे फ्रेंड्स बरोबर हँगआउट बाहेर जाणं वगैरे कधीच नाही केलं. की अरे सगळे फ्रेंड्स जाऊया, आउटिंगला जाऊया. आफ्टर जॉब मी थोडं केलं, बट दॅट्स विथ कलीग्स, ऑफिस कलीग्स अँड ऑल. बट ते स्कूल विल मध्ये अजिबात नाही झालं माझ्याने. आणि वर्कच्या टायमाला कधी झालं नाही. दिस वॉज लाईक, हा म्हणजे जेव्हा माझे जर चांगला पैशाचे चांगले होते तेव्हा मी केलं, ते मग खूप कमी. सो सो अँड एव्हर लाईक गोईंग ना, सगळे एकत्र पिक्चरला जात आहेत. आधी मला वाटायची इच्छा आहे सगळं जाऊ, मी क्लबला जाऊ, मी काहीतरी आयरॉनिकली नाव युअर इन द क्लब ओनली. हा, तर मग तेव्हा वाटायचं. बट नंतर हळूहळू मला असं इंटरेस्ट गेला जातं. नाही आवडत आता मला लोकांवर जायला. ते हँगिंग आउट विथ लॉट ऑफ फ्रेंड्स, हॅव्हिंग लॉट ऑफ फ्रेंड्स, हॅव्हिंग फ्रेंड्स वाली मेमरी वगैरे नाही होऊ शकलं बिकॉज ऑफ वर्क. वर्क हेच नाही, मला वाटलं नाही. आपलं वर्क, मनी, ब्रो, यू नीड मनी फॉर एन्जॉयमेंट ना. कुठून आणणार मनी? काय काय लोक फिगर आउट करतात ते पण, बट नाही झालं माझ्याने कधी. सी, आम्ही रॉकला खूप वेळ बघितलं तुझ्या आसपास. रॉक तुझा मॅनेजर आहे माहिती आहे, पण रॉकने असं काय दिलंय जे बाकी कोणी दिलं नाही? मॅनेजर आहे ठीक आहे, हाऊ इज इट लाईक? मी मॅनेजर, ते तर आमचा टर्म आहे नुसतं बोलायचा, बट ही इज बियॉन्ड दॅट टू मी. आय डोंट नो, लाईक माझं ते शब्द नाही आहेत त्या गोष्टीसाठी मला त्याबद्दल, की म्हणजे तो ही सेंट टू मी की ह्याच्या लाईफमध्ये सगळं चांगलं करून दे, बाय समवन, बाय अ गॉड ऑर समवन, की ह्याच्यावर सगळं चांगलं आलं पाहिजे आणि ह्यावर काय वाईट नाही आलं पाहिजे. ही इज दॅट गाय. कारण की अजून काही एक्सप्लेन करणं ना त्याबद्दल, आय थिंक इट विल बी अन अंडरस्टेटमेंट. की हा अरे नाही, हा माझा पेअर नाही. ही इज लाईक अ डिवाइन पर्सन. कारण की एव्हरीवन गेव अप होप ऑन व्हॉट आय वुड बी एज अ म्युझिक आर्टिस्ट. आणि हे मराठीचं पण नाही, अँड जनरल एज अ म्युझिक आर्टिस्ट डॉक्टर, नॉट की हे मराठी आपण घेऊन जाऊया. कारण की तो जेव्हा आला तेव्हा आय वॉज डुईंग दॅट गुड, असं लाईक सम थिंग्स वेअर हॅपनिंग अँड हे सगळं होतं. ही अरेंज शोज हिमसेल्फ. आय हॅव सीन हिम नॉट इटिंग फॉर दॅट नाईट अँड स्टील वर्किंग, अँड मी मेक शुअर दॅट मी जेवतोय. सो हे पलीकडे आहे ते फ्रेंड आणि केअरिंगच्या. लाईक आय अज्युम दॅट ही इज मीन्स गॉड सेंट टू मी, की तो आहे आणि त्याच्यामुळे सगळं होतं. कारण की आय डोंट थिंक सो आय हॅड एनी फ्युचर विथआउट हिम.
like I give him full credit on that. लोकांना वाटतं नाही टॅलेंट विलेंट, बाई टॅलेंट विलेंट खूप टॅलेंटेड लोक घरी बसलेत, माझ्याहून 1000 गुणा टॅलेंटेड लोक. टॅलेंट इनफ नाही आहे. युअर टीम, द राईट पीपल यू वर्क विथ. भाई मी क्लब मध्ये मराठी म्युझिक प्ले करतोय, तू 10 वर्ष पास्ट मध्ये जा आणि कुणाला बोल, हे मस्करी वाटेल. आता नॉर्मल वाटतंय ते, त्याच्यामुळे पॉसिबल झालं. त्याने तो डायनॅमिक चेंज केला, कारण की तो शोज आम्ही काय काय शोज त्याने अरेंज केलेले. इनिशियल शोज तोच ठेवायचा. माझा पहिला जो झाला पुण्यामध्ये शो, तो त्यानेच ऑर्गनाईज केलेला. सो हे दाखवणं, ह्याला तसं ठेवणं, त्याच्यात तेवढं बिलीव्ह असणं की नाही हा करेल, ह्याला आपण चान्स दिला पाहिजे, आपण अजून काय ह्याच्यावर वर्क केलं पाहिजे, असं माझ्यावर कोणीच ट्रस्ट नव्हतं ठेवलं. सो आय थिंक सो इज बियॉन्ड दॅट. आणि अपार्ट फ्रॉम माय म्युझिक अँड एव्हरीथिंग, ही इज माय फॅमिली ओनली नाव, लाईक लिटरली फॅमिली. आम्ही आलो एकमेकाच्या घरी राहून झालंय. माय मॉम नोज हिम व्हेरी वेल, हिज मॉम नोज हिम व्हेरी वेल. सो ती फॅमिलीच झाली आहे. सो ते भावासारखंच, भावच आहे म्हणजे असं जाते. मॅनेजर आम्ही नावाला प्रोफेशनल नाव आहे, बोलावं लागतं ती गोष्ट ते, पण आता तर आम्ही बिझनेस पार्टनर्स बोलतो, कारण की दिस क्रिएटेक्स इज वन बिझनेस विच वी बोथ आर ग्रोईंग. सो नाईस. तो एक माणूस नाहीच आहे. आणि what I really like about him is his ability to identify right people. हमेशा असं झालंय की आय हॅव बीन विथ समवन रॉंग अँड ही हॅज टोल्ड मी की दिस इज नॉट द राईट पर्सन, आणि तो चुकीचाच निघालाय. तर आता मी त्याच्या जजमेंटवर पूर्ण जातो. कुणाला काम करायचं मी त्याला विचारतो, तू तेरो कैसा लग रहा है, मेरे को बराबर लग रहा है, बस, नो क्वेश्चन आस्क्ड. नाही, मी खूप वाचलं आहे अँड आय हॅव सीन यू टॉक फ्रॉम आउटसाइड वर्ल्ड. आम्हाला वाटतं मॅनेजर आहे, मॅनेज करतो, यु नो, रिप्लायज टू ईमेल्स, रिजेक्ट्स ऑफर्स. बट आय हॅव सीन समथिंग, म्हणजे मी बघितलं आहे की स्टेजवरती किंवा वेन ही इज अराउंड यू, देर इज अ ब्रदरहुड वाला थिंग, लाईक यू नो, इट डझंट फील फॉर्मल विथ यू, डझंट फील प्रोफेशनल इन टर्म्स ऑफ की फॉर द स्ट्रिक्ट राय, ओके, यू नो, जस्ट गेट थिंग्स डन. His presence around you is like a brother only. For him, he makes sure that nothing bad happens to me. God send, yeah. ते गॉड सेंडच आहे. असे लोक नाही आहेत जगात. आय डोंट थिंक सो आय विल एव्हर, लाईक कुणाला असा जर देव भेटू दे असा आर्टिस्ट, लाईक तो असा मॅनेजर, भाई तो खूप मोठा हे, पण मला भेटलाय भाई, इट्स अ व्हेरी बिग ब्लेसिंग टू मी. राईट. हे म्हणजे आय डोंट थिंक सो. आणि वी आर गोइंग टू वर्क फॉर एव्हर टिल आम्ही दोघं म्हातारे होऊ, तोपर्यंत आम्ही एकमेकांवरच. दॅट इज नेव्हर गोइंग टू लिव्ह. राईट. हॅव्हिंग द राईट पीपल चेंजेस एव्हरीथिंग. म्हणजे कंपनी ना, म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे कंपनी मॅटर्स. तुमच्यावर कोण आहे, कोण मदत करतोय. म्हणजे ट्रस्ट तर एक लास्ट गोष्ट झाली. आमचं ट्रस्टच्या पण आधीच आम्हाला समजतं की हा काय करणार आहे, त्याला समजतं मी काय करणार आहे. तर मेनी रॉंग, आम्ही भांडणं हे सगळं तर कॉमन आहे, हॅपन्स. पण आमच्या कसं भांडणाला ते असं म्हणजे 5-10 मिनिटातच कोणतरी एकमेकांना सॉरी बोलून टाकतं. लाईक कशाला ठेवायचं भांडण, लाईक तसं होऊन जातं. तर आम्ही ते इगोवर आणि त्या गोष्टी वगैरे घेत नाही. राईट. स्पीकिंग ऑफ फॅमिली, तू मोस्टली टूर्स वरती बाहेर असतो, शोजला असतोस, लेट नाईट घरी येतो, युअर वाईफ इज देअर, सो टाइम देता येतो वाईफला? जेवढा होऊ शकतो तेवढा मी देतो. शी साइंड अप फॉर दिस. शी न्यू दिस इज गोइंग टू. उलट शी वॉज मोर कॉन्फिडेंट की हे होईल माझ्या आयुष्यात कधी, असं. शी वॉज मोर कॉन्फिडेंट इन की तू जास्त घराच्या बाहेरच राहणार आहेस. दॅट टाइम जेव्हा मी काय नाही करतो तेव्हा शी यूज्ड टू टेल ऑल दिस टू मी. सो शी न्यू ऑल दिस की दिस इज गोइंग टू हॅपन. अँड आय ऑल्सो न्यू समटाइम्स, बट शी वॉज मोर कॉन्फिडेंट दॅन मी. बिलीव्ड इन यू. काही थर्ड पर्सन अँगलने बघत होती ना मी जे करतोय, बरोबर. तर ते बिलीव्ह तिच्यात होतच. आणि तो कंप्लेन कधी राहिला नाही आमच्यामध्ये, टाइम आणि असं असं. कारण की आम्ही आधी खूप वर्ष होतो रिलेशनशिपमध्ये, तेव्हा आम्ही एकमेकाला खूप टाइम दिला. ओके ओके. सो आता तर ठीक आहे. आता नाव इट्स मोर ऑफ अ बॉन्डिंग आणि अंडरस्टँडिंग विथ इन इच अदर. ऑब्व्हियसली ती जास्त रागवते आता माझ्यावर, हे काय ते छोट्या छोट्या गोष्टींवर. घरची कामं मी करत नाही ना, तर तसं आहे माझं. रिकॉल्ड द फर्स्ट क्वेश्चन. हा, म्हणजे मी नाही करत आता, हाय जरासा आळशी त्याच्यात. बट नाव शी इज जस्ट, आता असं होतं ती काहीतरी काम सांगते आणि मी तिला संध्याकाळी म्हणतो, अरे तुम्हाला सांगितलं की बोलते झालं ते माझ्यावर, तू केलंस? हा, मला माहिती तू नाही करणार.
मला सांगितलं का तू. सो दॅट हॅपन्स अ लॉट, बट या शी इज अ स्वीट हार्ट. राईट पार्टनर, रिगार्डलेस वाईफ हजबंड जे काही, राईट पार्टनर आर्टिस्टसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त. युअर शेअरिंग एव्हरीथिंग विथ देम ना, युअर शेअरिंग युअर देअर फॅमिली ऑल्सो ना. दॅट्स नॉट जस्ट अ पार्टनर, ते अख्खी फॅमिली Family. बरोबर तुमची फॅमिली मॅरी करते, अख्खी फॅमिली मॅटर करते ती. आणि युअर फॅमिली इज व्हेरी स्वीट. हा. कधी मला राईट लोक भेटली, आणि रॉंग भेटली, आता त्यांना असं वाटतं मी ऍटिट्यूड देतो, पण मला असं वाटतं हा व्यक्ती रॉंग आहे माझ्यासाठी. सो आय जस्ट टेंड टू नॉट बॉदर देम, काय बोलत पण नाही मी त्यांना. आणि आय थिंक सो ॲट वन पॉईंट एव्हरीवन विल फॉरगेट अबाउट इट. त्यांची लाईफ चालू राहील, आपली लाईफ चालू राहील. म्हणजे चांगले लोक आहेत, त्यांना मी जवळ ठेवतो. सो अवर फॅमिली ऑल्सो, लाईक एव्हरीवन इज व्हेरी, काय बोलतात, युअर मॅरिंग अगेन, युअर मॅरिंग एंटायर फॅमिली, सो दॅट मॅटर्स अ लॉट. मी हे बघितलंय, लाईक सिन्स आय कम फ्रॉम लॉ बॅकग्राऊंड. तू तर बरंच बघितलं असेल काय. येस, आय मेनली म्हणजे जास्त करून फॅमिली लॉ मध्ये जास्त आहे मी. त्यामध्ये हा जो पार्टनर असतो, बीट म्युझिक और बीट बिझनेस, बहुतेक वेळी मे बी जॉब्समध्ये एवढा त्रास होत नाही, पण जेव्हा स्टार्टअप असेल किंवा आर्टिस्ट असेल, पार्टनर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मी बघितलंय. यू कम होम and if a partner doesn't give you a good time, or चांगला बोलला नाही किंवा त्रास नाही दिला, ओके, आय फील इट डझंट रिली हेल्प यू अलॉट. म्हणजे तू थकून आलास. टचवूड, आय एम ब्लेस्ड. मला Yeah, काही of course, कमेंट नाही. तू जेव्हा बोललास ना मला की तुझ्या वाईफला बिलीव्ह होता की आधीपासून होता. आधीपासून, बिफोर यू, दॅट्स द ग्रीनेस्ट फ्लॅग आय हॅव सीन. लाईक की our partner knows before we do we are going to make it, and that is a sign that yes, we are of course going to make it. So seeing this and knowing this, like, touch wood and really pray to God that this grows more with you. कारण आम्हाला अजून मराठी म्युझिक क्लब मध्ये वाजलेला पाहिजे. ही एक ना गर्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, स्पीकिंग ऑफ मराठी म्युझिक क्लब मध्ये वाजलं नव्हतंच ते, म्हणजे कोणी विचार पण नाही केला होता की क्लब्स मध्ये मराठी म्युझिक वाजणार किंवा लेट्स से मोठ्या फेस्टिवल्स मध्ये मराठी म्युझिक वाजणार. मी दिल्लीच्या, नॉर्थच्या, केरलाच्या लोकांना रीलवर ते गाणं ठेवताना बघितलंय. I have seen them, dance or do whatever, and it, maybe because I know you and I know Shreyas, it felt like really nice. But as a third person, मराठी माणसाला खूप भारी वाटलं. दिल्ली मधला माणूस तांबडी चांबडी चमकते उन्हात मराठी लिरिक्स, हा, म्हणजे ते लोक नाचतायत त्यावरती, अँड नथिंग फील्स लाईक ॲज ग्रेट एज इट की मराठी रिप्रेझेंट होतं. हेच ना मी एक्झाम्पल देतो लोकांना की मी वी टेक वर्कशॉप्स एज वेल मराठी मुलांना, की आपण कसं एक्सेल होऊ शकतो, बिझनेस कसा करू शकतो, काय होऊ शकतो. आम्ही ते सांगतो, करत राहा. आणि वेन यू डू समथिंग, आता टेक्नो इज टेक्निकली नॉट इंडियन और मराठी नाहीये, पण त्यात आपण मराठी घातलं, आपण रिमिक्स केलं, सो कोलॅबोरेट विथ डिफरंट अदर थिंग्स. दुसरी गोष्टी करा, डोंट स्टिक टू इट. खूप लोक मला बोलतात पण इन जनरल की भाई हिंदी में कॉन्टेंट क्यों करता है, असे लोक मला विचारतात जेव्हा आपण मी म्हणतो की मराठीमध्ये मी आय वॉन्ट टू ग्रो मराठी. माझं म्हणणं क्लिअर असतं की जर मी कुठल्या तरी नॉर्थ मध्ये माणसाला भेटलो, म्हणजे पोचलो, किंवा समबडी लिसन्स टू माय कॉन्टेंट, ही लिसन टू मी, ही स्टार्ट फॉलोइंग मी. पण टुमॉरो आय टेल देम दॅट हुतात्मा चौक आणि फ्लोरा फाउंटेन इज द सेम थिंग, they would know about it tomorrow. So that's how we talk about collaboration, just something that I felt with share. कारण स्ट्रीमिंग फ्रॉम क्लब्स मध्ये, कारण ऑनेस्टली मराठी म्युझिकला गावठी म्युझिक काय कसं काय फुल डाऊन होते. मराठी म्युझिक बोलतोस तू, मराठी डीजे विचार कर, रॉक जेव्हा क्लब मध्ये जात असेल इनिशियल डेज, नाही बोलत ना मराठी डीजे, द काइंड ऑफ वर्ड्स ही हॅज हर्ड अबाउट व्हॉट दिस विल बी वॉज व्हेरी ह्युमिलिएटिंग, एक्स्ट्रीमली ह्युमिलेटिंग इन द बिगिनिंग. आणि त्यांची मग काही चुकी नाही. हे ना, ही चुकी कुणाची माहिती आहे? माझ्या आधीचे जे मराठी डीजे होऊन गेले, त्याने ब्लेटेडली टेलिंग यू, दे स्पॉइल्ड द इमेज ऑफ अ मराठी डीजे. त्यांना लोक त्यांचं करतायत बरोबर, त्यांना असं वाटतंय त्यांनी इज्जतचा फालुदा ना करून टाकलेला मराठी डीजेचा. त्यांच्यामुळे मला तसं बघितलं जातं. ते क्लब ओनर जो मला जज करतो त्याची काही चुकी नाही. कसं ठेवले तुम्ही इमेज मराठी डीजेची, कसं तुम्ही तेच करताय, त्याच्या पलीकडे रोड शोच्या जातच नाहीये तुम्ही. काय हे कसं म्युझिकची क्वालिटी बँड नाही, म्हणजे कसं काय बनवताय यार. जरा तुमच्या त्या नॉलेज, काय एज्युकेशन नाही, काय नाही, फुकट आहे यार एज्युकेशन आजकाल यार युट्यूबवर. म्हणून मी बोलतो नाही, अपब्रिंगिंग खूप मॅटर करते त्यांची. सॉरी कमेंट ऑन दॅट, बट नाही, ते मॅटर करतच. हो,
माझी अपब्रिंगिंग अशी चांगली आहे म्हणून हे सगळं मी इज्जतीचं सगळं करतोय. मला माहिती आहे हे मी असं 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 फालतूगिरी काय पण डीजे नाही प्ले केलं पाहिजे, असं काय पण नाही केलं पाहिजे प्ले. कारण मग माझी इमेज त्यांच्या इमेज फरक काय. त्यांनी इमेज फुल डाऊन करून टाकली त्याची. आणि मला मध्येच कोणीतरी पाठवलेलं एक वेन आय वॉज इन बिग बॉस मराठी, ऑल दीज मराठी डीजेस हॅड लाईक सम स्प्री ऑफ स्टोरीज टॉकिंग बुलशिट अबाउट मी. इज इट? हा, म्हणजे मेनी ऑफ माय फ्रेंड्स सेंट इट टू मी की काय फालतूगिरी, तेच तेच वाजवतो, काहीतरी चेंज कर, काहीतरी बीट चेंज कर, ह्याला एवढा भाव का देतात, आणि हे आणि हा बिग बॉस मध्ये काय. आय हॅव नो क्लू व्हॉट इज दिस हॅपनिंग. आणि आय चेक आउट देअर प्रोफाईल्स अँड एव्हरी वन वॉज दिस मराठी डीजे जे ट्रॅक्टरवर वाजवणार आहे. मग तुम्ही जी खराब करून ठेवलेली त्याला मी चांगलं करतोय, त्याचा तो प्रॉब्लेम आहे. सो दॅट्स वॉट ना, त्यांचं ते लेन्स त्याच्यावर जातच नाहीये. सो ते आधीपासून होतं. सो ती इमेज डाऊन अप करणं पहिले तर वॉज अ व्हेरी बिग पेन फॉर. झाले ते मिशन सक्सेसफुल झाले की स्टील एक हदपर्यंत येस, एक हदपर्यंत म्हणजे जे मी शोज प्ले करू शकतो तेवढं Of तर वी course. कॅन हे. बट कुठे कुठे आम्हाला अजून तसंच बघितलं जातं. आय थिंक ऍटलीस्ट तो जो रिस्ट्रिक्शन होतं, नो एंट्री फॉर मराठी डीजेस इन द क्लब्स, तो ऍटलीस्ट आता कोण डायरेक्टली म्हणणार नाही. आय बिलीव्ह डायरेक्टली नाही म्हणा, मराठी सॉंग साठी प्ले करणं वगैरे हे सगळं आता आय डोंट थिंक सो दॅट इज हॅपनिंग मच. ते आधी व्हायचं. कांबळी चांबळीला रिजेक्ट नाही करू शकत नाहीच करू शकत आता. म्हणजे आता मोठ्या मोठ्या क्लब वाजव, तुला प्रॉब्लेम असं होऊन जाईल ना ते. तू का मना करतोय. आणि बिकॉज द काइंड ऑफ पीपल हु आर आस्किंग देम रिक्वेस्ट ऑल्सो इलिट पीपल हु आर आस्किंग देम टू प्ले तांबडी जांबी ऑर समथिंग. सो ते बरं झालंय. बट बऱ्याच जागी इट्स दॅट डिफरंट इज देअर. बट आय थिंक आय हॅव टू वर्क मोर हार्ड दे. बरोबर. इन्स्टेड ऑफ काय बोलतात, वाट बघणं, वेटिंग फॉर समवन विल डू इट. नाही आता नाही कोण करायचं, आपल्याला करायला लागणार. ओके. आपण बघितलंय की तू एव्हरी वीकेंड्स प्ले करतोस आणि असे खूप लोक समोर असतात. क्रेटेक्स गिव्ह इट अप फॉर क्रेटेक्स, मराठी वाजलंच पाहिजे, हे सगळं होत असतं. एवढा आवाज, एवढं लोक चिअरिंग करून झाल्यावर तुझ्या परत घरी गेल्यावर हाऊ डज दॅट सायलेन्स फील लाईक? घरी तर नाही जात मी. हा, म्हणजे आम्ही कुठेतरी आफ्टर पार्टी किंवा आय एम ॲट माय रूम वगैरे. बट काय नाही, एवढा विचार नाही करत. आय थिंक इट्स जस्ट अनदर डे फॉर मी. माझ्यासाठी थोडी लर्निंग असतात हर शो मध्ये. सम थिंग्स वर्क, अ न्यू सॉन्ग वर्क्स, अ न्यू सॉन्ग डझंट वर्क. तर ते लर्निंग असतात. कधी कधी काय काय शो मध्ये काय गुफ अप झाला, काय झालं, समथिंग विच वी एक्सपेक्टेड डिडंट हॅपन, वाय इट डिडंट हॅपन. सो वी थिंक अबाउट दॅट. मी स्टोरी चेक करतो, जे लोक टाकलेत स्टोरीज, काय त्यांचा रिस्पॉन्स कसा, त्यांच्या पीओव्हीने तो शो कसा दिसत होता, वॉज इट समथिंग वॉज रॉंग विथ द लाईट, साऊंड, वॉट, लाईक हे सगळं मी डोक्यात ठेवून आय टेल माय टीम, अरे असं झालं, तसं झालं, रॉक कॉलचं आय कॉल हिम, आय टेल असं आता आशवतचा गया वगैरे हे सगळं झालं. नेक्स्ट डन, नेक्स्ट लिस्ट. आय डोंट टेक इट मच. काय होतात इनिशियल शोज मध्ये व्हायचं लोनली रॉकस्टार वाला फिलिंग नाही तुला घरी गेलं? एवढं. माझी टीम चांगली आहे, ते असतं, दे आर ऑलवेज विथ मी. मला असं ते लोन, आणि मला सांगितलं ना मी आधीपासूनच हे सगळं पार्टी जर्टीज नाही करायचो. सो उलट आय एन्जॉय बिंग विथ माय सेल्फ, लाईक विथ माय टाइम. बिकॉज मी जेव्हा बाहेर पण जातो, मी एअरबीएनबीज घेऊन राहतो. सो आय एम अलोन ओनली. तुम्ही एकटाच, मला ते आवडतं. लाईक वेन आय एम लॉक्ड इन मेकिंग म्युझिक, देन आय फॉरगेट की वेअर एम आय, कुठे काय होतंय. Otherwise, I play games. I'm anyways there. I call someone. So I never feel lonely असं. काही झालं नाही असं मला. ओके. सो आता क्रेटेक्स इज क्रेटेक्स, वी ऑल नो. तर आता अशी कोणती गोष्ट आहे का जी तुझ्या ओल्ड लाईफ बद्दल मिस करतो तू, की मी तेव्हा करू शकत होतो किंवा तेव्हा करायचो आणि आता करत नाही? काय नाही, आहे तसंच आहे, नथिंग हॅज नाही, चेंज. उलट आता बेटर वाटतंय मला तसं. ओके. असं मला काहीच नाही जे परत आधी करायचं ते मला आता परत करायचं. ऍब्सोल्युटली नथिंग. काहीच नाही. आधी करायला नाही मिळालं किंवा आधी करत होतो आणि आता करायला मिळत नाही. उलट आता आय एम लव्हिंग वॉट एव्हर आय एम गेटिंग अँड वॉट एव्हर आय कॅन डू राईट नाव. म्हणजे आधी नाही करू शकायचो, त्याशी मला असं काहीच नाही वाटत. ओके. तुला असं वाटतं असा दिवस कधी येईल की तू बोलशील की बस झाला, आता अजून म्युझिक नाही बनवायचंय मला? नाही, कधीच नाही. टू माय डेथ. ओके. नाही, डू नॉट रिटायर. आय एम लाईक कधीच नाही होणार मी.
कधीच मी बंद नाही करणार म्युझिक बनवायला. उलट आय फील अनइझी वेन आय डोंट मेक म्युझिक. लाईक इट हॅज बिकम अ ड्रग फॉर मी. लाईक मला पाहिजे असं असं होऊन जातं ते. आय कॅनॉट इमॅजिन अ डे ऑफ माय सेल्फ नॉट मेकिंग म्युझिक. राईट. That's the worst. I'm not talking about releasing or performing. I'm just talking about making music. कधीच नाही होणार. इंस्टाग्रामवरती खूप म्युझिशियन्स जे आहेत ते म्युझिक रोज टाकत चाललेत. मे बी हजारो म्युझिशियन्स आहेत जे रोज म्युझिक टाकतात इंस्टाग्रामवरती, पण त्यांचं काही पुढे होत नाहीये. तू इंस्टाग्रामवर टाकलं, यू मेड इट आउट. सो असं काय आहे की जे ते करत नाहीये जे तू केलंस? काही असं नाही. मी नाही काय कोणाला ऍडवाइस देऊ शकत यात. माझा टाइम चांगला चाललाय बस. असं काहीच नाही. मी थोडं जर मला माहिती असतं मी आधीच केलं असतं ना. लाईक इफ आय आन्सर यू समथिंग राईट नाव की नाही नाही मी हे केलं ते केलं, अरे मग आधी 10 वर्ष मूर्ख होतास काय, नाही केलंस. मला माहिती असतं तर मी आधीच केलं असतं. मला नाही माहिती काय. मला फक्त म्युझिक बनवायला आवडतं बस. मला अजून काय दुसरं हे कसं करतात त्याने काय करतात मी पॅशनेट काय त्याचं म्युझिक टाकत राहतो हे करत राहतो. आणि मे बी वॉट आय डिड इन लास्ट 2-3 months त्याच्यामुळे तो चेंज आला असेल विच आय स्टे ट्रू टू हू आय एम. लाईक मी सगळं इल्युजन नेग्लेक्ट करून टाकलं की हे सगळं मी नाही आहे आणि मी हे आहे. आता मला हाऊस म्युझिक आवडतं आणि मला मराठी म्युझिक आवडतं तर आता मी हेच बनवणार. आय रिजेक्टेड एव्हरी आयडिया विच मेक्स मी फेक. सो मे बी दॅट इज रिजेक्टिंग फेकनेस. रिजेक्शनवर ना तुला हिंदी म्युझिक वाजवायला सांगितलेलं जेव्हा तू गेलास की मराठी म्युझिक वाजवेन, नाही नाही आपको हिंदी म्युझिक बजाना है. नाही ते लोक तर नाही बोलत. हा इनिशियल डेज मध्ये कधी कधी व्हायचं इनिशियल डेसच बोलतोय मी. पण नाही रॉक वॉज व्हेरी क्लिअर. तो नाहीच करणार आहे. सो द अदर्स हँडल दिस की नाही यू गो अवे सिक्युरिटी और समवन हँडल्स इज नॉट गोना प्ले. बट वी हॅव ऑप्शन्स फॉर दॅट. वी हॅव समटाइम्स वी हॅव अ सपोर्टिंग डीजे हु विल प्ले बॉलिवूड आफ्टर मी or before me, whatever works. तसं होतं. आधी खूप व्हायचं आता नाही होत. आता पण क्लब मध्ये गेलो तरी माझ्या नंतर एक डीजे असतो तो काहीतरी बॉलिवूड प्ले करेल. सो असं नाही ना की अख्खा रात्र मीच प्ले करतोय. बरोबर आहे. नंतर तुम्ही ऐका वगैरे. सो असं खूपच नाहीच झालंय माझ्या. काही करतच नाही ना. राईट. सो मगाशीच प्रश्न विचारला होता त्याचा फॉलोअप असा आहे की नो मोटिवेशन ऍडवाइस की करत राहा थांबू नका, नथिंग लाईक दॅट. यू डोंट नो. ते तर बघ सगळेच बोलतात करत राहा थांबत राहा डू वॉट एव्हर यू लाईक अँड बी युअर सेल्फ. हे सगळं बाई तुम्ही आता मोटिवेशन टाक गुगलवर सगळं तुला भेटेल. हे मेन माझी अशी मोटिवेशन ऍडवाइस नाही बोलू शकत. हे असं आहे की हे बंद करा बघायला जरा मोटिवेशन. इट जस्ट मेक्स यू फील वीक. ओके. तुम्हाला मनापासून काहीतरी असं बघायचं एखादं मोटिवेशनल बुक वाचायचं किंवा व्हिडिओ मनापासून करायचं. कोणीतरी सांगितलं म्हणून नाही. मग ते कर. कारण कसं आहे आपण जास्तच सिरियसली घेऊन टाकतो या गोष्टीला कधी कधी. फन ऑल्सो राईट. फॉरगेट द पार्ट आर्टिस्ट शुड बी फन. फन आहे म्हणून तू जॉब सोडून करतोय ना. नाही तर जॉब कर ना. एवढंच तुला डेडिकेटेडली करायचंय तर जॉब कर. तुला हे तू का पिकअप केलंयस? टू हॅव फन इन द फर्स्ट प्लेस, टू बी हॅपी. इफ यू आर नॉट हॅपी टेन्स्ड एव्हरी डे कसं करू माझं हे नको. हा ऑब्व्हियसली मी पण त्या स्टेटमध्ये होतो कधी कधी, आता पण होतो कधी कधी. बट मेन माझं तर आहे की ऍट द एंड आय डू दिस फॉर हॅव्हिंग फन. दिस इज फन फॉर मी. मी हे सोडून दुसरं काय मला येत नाही एवढं चांगलं. सो जस्ट हॅव फन विथ युअर वर्क विथ. आणि ते पण आहे लोकांना की बरेच लोकांना कसं त्यांची आयडेंटिटी त्यांना ते फेकच बनतात. ते किती पण बोलतात नो नो ब्रो दीज आर माय रूट्स आय स्टार्टेड लिसनिंग टू दिस. पण ते नाही आहे पूर्ण. डोंट ट्राय टू बी हू यू आर नॉट. ते नाहीच वर्क होत. आणि मे बी एक गोष्ट आहे जी मी म्हणजे मोटिवेशन नाही बट थिंग विच आय फॉर आय डोंट मेक म्युझिक फॉर ऑडियन्स. यू मेक म्युझिक फॉर युअरसेल्फ. ऑडियन्सला काय नाही माहित. आज ऐकणार उद्या दुसरं गाणं ऐकणार. बरोबर. ओके. सो आम्ही पण हेच बोलेन की क्रिटिक्सने कधी म्युझिक बंद नाही केलं पाहिजे. मराठी वाजत राहिलं पाहिजे आणि क्लब्स मध्ये मराठी वाजलंच पाहिजे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाइम. खूप मजा आली बोलून. क्रिस्प क्लिअर
सो थँक्यू सो मच फॉर टाइम. वी हॅड अ लवली टाइम. थँक्यू सो मच. क्रेटेक्सनी या एपिसोडमध्ये बरंच काही सांगितलं. मोटिवेशन, इन्स्पिरेशन सुद्धा दिलं. आपण क्रेटेक्सच्या जरासं पर्सनल लाईफमध्ये पण घुसून बाहेर आलो आहोत. जर तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं असेल, एज्युकेशन वाटलं असेल किंवा तुमच्या म्युझिशियन फ्रेंड्सबरोबर शेअर करण्यासारखं वाटलं असेल, तर नक्की हा एपिसोड शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिस इज ॲडव्होकेट विराट विलास पवार सायनिंग ऑफ फ्रॉम बियॉन्ड बार अँड बेंच. थँक्यू सो मच.